जेवढा वेळ कमीच आहे तर आपल्याला वेळ किती जरी भगवंताचं चिंतन केलं तरी काही कमी होत नाही बघा. वर्षभर जरी कथा सांगितली तरी विशेषतः कथेचा आनंद तोच असतो. भगवंताची कथा आहे. मी पहिलं सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, तुम्ही भागवत कथा ऐकला असताल. श्रीमद भागवत कथा हे भगवंताची आहे. श्री भगवंताने आपल्या कथेपुढे लावलेला आहे आणि श्रीमद देवी भागवत कथा अशा दोनच कथा आहेत की जेणेकरून या दोन्ही कथेमध्ये भगवंताचं वर्णन आहे. देव आणि देवी त्यांचीच रूप आहेत. रूपामध्ये दुसऱ्या स्कंदा जवळपास शेवटच्या देवी भागवताच्या आख्यानामध्ये राजा हरिश्चंद्राचं आख्यान आहे. हरिश्चंद्र नावाचा राजा होता आणि राजा हरिश्चंद्र हा सूर्यवंशातला राजा होता. सूर्यवंशामध्ये राजा जन्माला आलेला की ज्या राज्यामध्ये राजा जनक, त्याचप्रमाणे पुढेही राजे अनेक झाले. रामप्रभू हे अयोध्याधीश असणारे राजा दशरथ, राजा अजराजा, अशा प्रकारे अनेक एकापेक्षा एक मोठमोठे राजे सूर्यवंशामध्ये होऊन गेलेले. याच वंशामध्ये राजा हरिश्चंद्र नावाचा राजा झाला. हरिश्चंद्र राजाला एकूण लक्षात ठेवा 100 बायका होत्या. हरिश्चंद्र राजाला 100 पत्नी होत्या आणि शिबी राजाची एक मुलगी होती त्यांना दिलेली. शिबी राजाची मुलगी जी होती कोणाला, राजा हरिश्चंद्राला दिलेली. 100 पत्नी असून एका पत्नीवर कोणाचं हरिश्चंद्र राजाचं प्रेम जास्त होतं. अतिशय विलक्षण असं प्रेम शिबी राजाने दिलेल्या कन्येवर होतं आणि म्हणून निपुत्रिक असणारा राजा एक विचार करायचा की मला दुःख कोणतं आहे, कोणतं ना कोणतं दुःख देव देतोच बघा. हे देत नसला तरी ते देतो. संपत्ती असली तर संतती नसते, संतती असली तर संपत्ती, बरोबर आहे असं शास्त्र सांगते. कधी कधी खरं का खोटं माहित नाही, पण माणसाला जर पुत्र नसेल तर त्याला स्वर्गामध्ये थोडस अवघड जातात काही गोष्टी. आणि म्हणून त्या राज्यामध्ये हरिश्चंद्राला एकच दुःख वाटायचं, मला काय व्हावा, पुत्र व्हावा, मिळावा. पण हे आख्यान सांगताना पूर्वी विश्वामित्र एकदा बोलायला लागले. विश्वामित्राचं वशिष्ठ आणि राज्यामध्ये मोठमोठे ऋषी होते. कथा लक्ष देऊन ऐका बरं. कथा 10 वेळेस वाचली तरी लक्षात राहत नाही. 10 वेळेस आणि किती तुम्हाला सुद्धा, पण हे नाव फार कठीण आहे, ते लक्षात राहणे. हे आपलं पुराण आहे. पुराण म्हणलं की बघा माणसं बोलत म्हणतात काय पुराण लावलं म्हणतात की नाही. म्हणजे पुराण कोणाला आवडत, पण हे पुराण आहे आणि पुराण आवडणार, पण ऐकावं काय घडलं आपल्या पूर्वी पश्चात. त्या ठिकाणी विश्वामित्र बोलायला लागला. विश्वामित्र एकदा तपश्चर्येला गेला होता आणि तपश्चर्येला गेल्यामुळे अयोध्येत पत्नीला ठेवून गेला होता. पत्नीला, कारण आपलं कल्याण करणारे संत आहे. गुरु आणि ऋषींनी आपली ही भूमा आता सुरक्षित ठेवलेली आहे बघा. पूर्वी तप कोणी केलेले आहेत, ऋषींनी केले जप. आपण संतांना धन्यता देतो. एका ठिकाणी मला वाटतं जनाबाईचाच आपण गायतो कोणता, धन्य धन्य नाम धन्य धन्य नाम देवा, धन्य धन्य नाम देवा, नाम देवा, धन्य धन्य नाम देवा.
त्या उपकाराची जाणीव तुका म्हणे काही फार थोडा तरी परोपकार, काहीतरी उपकार करावं. पण संत रविचंद्र घन हा वृक्ष, रवी, नदी, तलाव, संत यांनी आपल्यावर फार मोठे उपकार केले. नद्या एवढ्या वाहतात म्हणून आपल्याला पाणी मिळते, बरोबर आहे. तर नद्या वाहत नसल्या तर आपल्याला काय मिळणार? झाड आहेत म्हणून आपल्याला ऑक्सिजन मिळते, हवा मिळते. आणि मनाच्या शुद्धीकरिता, मन आपलं शुद्ध होण्यासाठी मनाच्या शुद्धीकरिता कोण निर्माण केलेले आहे? संत आहे. संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवून गेलेला आहे. आणि त्या मार्गाने आपण चालत असताना, आम्ही इथले नाहीये पण आम्ही तरी हा मार्ग दाखवून दिलाय तुम्हाला. मग कसं विश्वामित्र ओढायला लागले, आम्हाला तपश्चर्या करावी लागते. कशासाठी तपश्चर्या करावी लागते? काम, क्रोध, लोभ सर्व आमच्या अंतःकरणातून निघून जावं आणि आम्ही जगाला काहीतरी दाखवावं, नाही स्वतःची सुद्धा प्राप्ती भगवंताची करून घ्यावं. बघा, स्वतःच्या प्राप्तीसाठी त्यांनी भजन करतात, पण स्वतःची प्राप्ती संपली की जगाच्या उद्धारासाठी काय करतात? जगाच्या उद्धार व्हावा, तळमळ जगाच्या उद्धारासाठी मात्र ते भजन करत असतात. त्यांना काय करायची गरज? विश्वामित्र तपश्चर्याला गेले आणि घोर अरण्यामध्ये राहून त्यांनी तपश्चर्या करून घरी आले. आणि मात्र किती दिवस तपश्चर्या केली होती त्यांनी? जवळपास 60,000 वर्ष तप केलं होतं. तुम्ही म्हणताल एक दिवसाचा उपवास नीट होईना आपल्याला. 60,000 वर्ष तपश्चर्यामध्ये त्यांना अनेक प्रश्न, पण तेवढं करून घरी आल्यावर बायकोला बोलू लागले, मी एवढे वर्ष घरी नव्हतो. तुम्ही म्हणताल एवढं आयुष्य कसं होतं? आपलं आयुष्य किती आहे? पूर्वीच्या माणसाचं 100, आता 60 मधले 30 तर असेच गेले, 40-50 झाले. आता वाचणार किती दिवस? बरं, तेवढ्यामध्ये काय काय करायचं? अल्पायुष्य मानव देव, आपण जसं वाळू हातामध्ये धरावं ते पटकन निष्ठून जावे की नाही, तसं दिवस निघून जाणार आहेत. आपण लय म्हणाले एवढे वर्ष जगणार आहोत, तेवढं जगणार आहोत, तेवढं काही नाही. किती जगणार आहोत ते माहित नाही. एवढा आयुष्य असणारा विश्वामित्र तपश्चर्या करून घरी आला, बायकोला बोलवला. एवढ्या काळामध्ये मी नव्हतो. लेकरं बाळ कशी जगले त्यावेळेस सत्ययुगामध्ये माणसाला हजार वर्षाचं आयुष्य होतं, 100,000 वर्षाचं आयुष्य होतं. माझं एवढं आयुष्य, एवढा माणूस जगायचा तो वृद्ध होत नव्हता. फार आयुष्य. पण मात्र 60,000 वर्षाची तपश्चर्या करून आला. आणि आल्याच्या नंतर पत्नीला बोलू लागला, मी नसताना लेकरा बाळाचं कसं झालं? पत्नीने सांगितलं, बघा तुम्ही गेलात की दुष्काळ पडला. परत त्याने म्हणलं, तुझं सांगू नका, आधी माझं सांगतो काय काय झाले ते. बायकोला म्हणजे बोलता बोलता, तुम्ही तपश्चर्या करीत ती कधी कशी गेली, तिथं काय काय खाल्लं एवढे वर्ष. तेव्हा त्यानं सांगू लागलं, हे बघ बरेच वर्ष झाल्यावर मला भूक लागली. एके दिवशी एवढी भूक लागली, भूक लागल्यावर माणसाला काय सुचत? बघा व्याकुळ भूकेला जीव झाला, काही खायला लागतो. एकदा मला एवढी भूक लागली,
आणि भुकेने व्याकुळ झालो मी एखाद्याच्या घरात शिरलो. एक चांडाळ योनीतला माणूस होता. स्वतंत्र योनी आहे बघा चांडाळ, त्याला नीच योनी म्हणतात, देवाने निर्माण केलेली आहे. त्या योनीच्या मानवी ब्राह्मण आहे तरी त्याच्या घरात शिरलो. त्याच्या घरात शिरलो तो झोपलेला असताना चुकून त्याच्या दरोडी उघडली, त्याचं पातेल उघडलं, खायला काय मिळेल, भुकेने व्याकुळ झालेलो. त्यावेळी मात्र तिथं एक सापडलं, काय, मांस, कुत्र्याचं मांस शिजवलेलं होतं त्याच्यामध्ये. तो चांडाळ योनीतला माणूस कुत्र्याचे मांस खात होता आणि त्याला कुत्र्याचं मांस शिजवून ठेवलं होतं. आणि ते मी उघडलं आणि उघडून बघायला लागलो म्हणे. आणि एवढा काय आहे ते मला कळत नव्हतं, म्हणजे एवढा येडा झालो म्हणे खायला, एवढी भूक लागली. आणि तेवढ्यामध्ये तो माणूस जागा झाला. त्याला तो कोण आहे म्हणून मला पकडल्यावर मग पकडलं आणि मला विचारायला लागलं तू कोण आहे. ते म्हणाला मी ब्राह्मण आहे, विश्वामित्र आहे, तपश्चर्येला आलोय. मग मला खूप भूक लागली, म्हणून काहीतरी अन्न द्या. ते म्हणले हे बघ तू चोरून आलास, कसा तरी आलास, पण तुला हे अन्न देणं माझं पाप आहे. कारण माझ्या घरी मी काय खातो, होय काय खावं माणसानं, काय खावं आणि आपण काय खातो. विचार जर केला, आपण काय खावं हे सुद्धा शास्त्रात ठरवलेलं आहे. पण आपण काय खातो याचं बंधन नाही, काय पितो याचंही बंधन नाही. जे मांसाहारी प्राणी असतात त्यांनीच मांस खावं. म्हणजे शाकाहारी आहेत त्यांनी शाकाहारी म्हणजे काय खावं. अहो शेळी शाकाहारी का मांसाहारी? कशावरून? कारण विचार करा, जे शाकाहारी प्राणी असतात ते तोंडाने पाणी पितात आणि जे मांस खाणारे असतात ते जिभेने पाणी पितात. कुत्रा कशाने पाणी पितो? जिभेने पितो. वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा हे जिभेने पाणी पितात. शेळी, माणसं तोंडानं, तांब्यानं, म्हणा कशाने पाणी पितात? ग्लासानं नाही, तोंडाने पाणी पितोय आपण. आपण कसे आहोत? शाकाहारी आहोत. आपण मांस खाऊ नये, पण हा धर्म आपण बुडवलेला आहे. बघा तुम्ही, आम्ही ज्यावेळेस धर्म बुडवला, कोणी माणसाने झाले धर्माचे वाटोळे. बरोबर आहे, धर्म बुडाला. कलियुगामध्ये धर्म राहिला नाही आणि धर्माची ग्लानी आली. धर्म कुठेतरी आता नष्ट व्हायला लागला. कलियुगामध्ये हेच होणार आहे आता वरची. कारण तुम्ही पंढरी पर्यंत बघा, जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलवर शुद्ध शाकाहारी लिहिलेलं असतं काय एखाद्या, बाकी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही. म्हणजे काही माणसं पंढरपूरला जाणारे पण काय खातात नाही, पवित्र असणार तीर्थक्षेत्र आहे, काय खावं काय खाऊ नये. तो चांडाळ बोलायला लागला बघा, महाराज तुम्ही ब्राह्मण दिसता, महाराज दिसता, हे मांस आहे. त्यानं मला एवढी भूक लागली, आता माझा जीव जायला लागलाय. माणसाचा जीव जरी गेला, काय तुझा जीव जातोय एका दिवशी, काय तुझा जीव जातोय एका दिवशी. पण अन्नाने व्याकुळ झाला मृत परा, हे ऋषीचं म्हणणं होतं. बरं, जसं शास्त्रात आलंय तसं तुम्हाला मी सांगायला लागलो. आणि म्हणून तो बोलायला लागला. त्याने मला सांगितलं की अशा प्रकारे तू खाऊ नको, म्हणून मी तिथून घराच्या बाहेर पडलो, खालो नाही. आणि अशा प्रकारे बरेच वर्ष मी जंगलात राहिलो. जंगलात मी तपश्चर्या केली, पुन्हा मला मात्र फळमुळं मिळाली. बरेच वर्ष मी राहिलो. माझी अशी मी असा वाचून आलो, तपश्चर्या झाली, मला पाहिजे ते भगवंतानं दिलं. तू कशी वागलीस, तू कसं जगलीस? त्यावेळी पत्नी सांगायला लागली, मला एवढी मिळाली. आपल्याला 3 मुलं होते म्हणे. हो 3 मुलं आहेत. बरं, 3 मुलं कसं उदरपोषण झालं? 3 मुलांमधला दुष्काळ पडला म्हणली मालकाला. किती वर्ष दुष्काळ पडला? जवळपास 1200 वर्ष पाणी पडलं नव्हतं. किती वर्ष?
1200 वर्ष एकही थेंब, म्हणून पाणी पडाले ते चांगलं समजा. पाणी पडणे हे चांगलं लक्षण आहे. पाऊस, कारण दुष्काळ, ओला दुष्काळ कधीही चांगला, बरोबर आहे. पण पाऊसच जर पडला गेला, रामराज्यामध्ये पूर्वी पाऊस नव्हता बघा. ते अयोध्येचाच राजा असणारा तो भगवान विश्वामित्र बोलायला अयोध्येचाच होता. 12 वर्ष पाऊस पडला नाही, कुठंच खायला काय मिळत नव्हतं. मग मी विचार केला, मला एका असं सांगितलं की तिन्ही लेकर आता उपाशी अन्न करून मरणार आहेत, आणि तिन्ही मरण्यापेक्षा एक काम करावं, एका लेकराला विकावं, एका लेकराची विक्री करावं, आणि त्याच्यातून काय करावं, दोन्ही लेकरांचं भोजन घालावं, त्याच्यातून जे काय मिळेल त्याच्यातून कुठेतरी खायला मिळेल असा विचार केला. आणि मी पुढे गेले. जे लेकरू जास्त रडत होतं अन्न अन्न पाणी पाणी म्हणून, त्या लेकराला कडेवर घेतलं बाहेर निघालो मला विकायला. आणि त्यावेळेस राजा त्याच रस्त्याने राजा जात होता. तिथला एक राजा होता, तो हरिश्चंद्राच्या पूर्वी शंतनू, ते शंभू राजा. आणि त्याला पाहिलं, त्याचा मुलगा सत्यव्रत. ते म्हणजे कुठं निघाला, आणि लेकरू एवढं का रडते? त्याने सांगितलं, बघा माझे दोन्ही लेकर अन्न करून मरायला लागले, आणि विचार करते मी हे एका लेकराला विकून टाकावं आणि ह्या 2 लेकराला तरी अन्न आम्ही जगावं, असा विचार केला. त्यावेळेस दया आली. लेकरू रडालेलं पाहून कोणाला दया येते बघा. कारण अंतःकरणामध्ये लेकराच्या काही नसतं. लहान लेकरू असतं, त्याला कुठलीच काही कळत नसतं. मुलं ही देवाघरीची फुलं असतात. आणि म्हणून बराच काळ गेला. मी ते रडालेलं लेकरू पाहिलं राजानं, आणि राजानं पाहिलं. राजाला दया आली. राजाने सांगितलं, बघा मी तुमच्या 3 लेकरं आणि तुमची 4घांची जेवणाची व्यवस्था करतो म्हणे, तुमचे मालक येईपर्यंत. तुमचे मालक कुठे गेलेले आहेत? तपश्चर्येला. तुमचे मालक येईपर्यंत मी 3घांच्या जेवणाची व्यवस्था करतो. राजाने व्यवस्था केली. तशाही दुष्काळामध्ये राजाकडे काय उरलेलं नव्हतं. कारण 1200 वर्ष झाडाला सुद्धा पाला राहिला नव्हता. जगायचं कसं प्रश्न पडला होता. सर्व डोंगर नद्या आटून गेलेले होते, कुठंच पाण्याचा सुद्धा स्रोत राहिला नव्हता. पण कुठून जगत होते काय माहित नाही. बरं, एवढी अवस्था वाईट होती. आणि तरी मग आम्हाला पोषणाची राजा काय करू लागला, एका दूताला सांगितलं, प्रधान रोज जंगलात जायचा आणि जंगलातून आमच्यासाठी बघा नाही ते पदार्थ, फळ, वस्तू कुठून आणत होता माहित नाही, पण आम्हाला द्यायचं, आम्ही जगलो. आणि ज्या राजाने एका दिवशी काहीच मिळणार गेल्यामुळं, आणि तिन्ही लेकरं उपाशी आहेत म्हणून काहीच सापडणार गेल्यामुळे वशिष्ठ महाराजांच्या घरी गेला. वशिष्ठ महाराजांच्या घरी चोरी केली. साधू होता वशिष्ठ, चोरी करावं कोणा मोठ्याच्या घरी, बरं, पण महाराजाच्या घरी कधी चोरी करूच नाही. महाराजांच्या घरी काय मिळतच नसते. पहिली गोष्ट, महाराजांच्या घरी काय नसते, कारण महाराज म्हणले की कुठे मागून खाणारा, हो त्याच्या घरी काय मिळणार आहे. पण वशिष्ठ राहणारे त्या राजाच्या नगरीचे वशिष्ठ राजा होते, महाराज होते. आणि चुकून त्या राजाला काहीच मिळणार गेलं, वशिष्ठाच्या घरी काहीतरी असेल म्हणून चोरी केली. ते तिथून काहीतरी आणलं आणि या लेकरांना दिलं. बरं, तर वशिष्ठानं पाहिल्याबरोबर वशिष्ठ म्हणून त्याला शाप दिला, म्हणजे तू गुरु घरी चोरी केलास. आणि येताना वाटत एक गाय होती, वशिष्ठ म्हणून त्या गायला मारून टाकले. गोहत्येचं पातक लागल्यावर जाताना पण काही असं म्हणे लेकरांची भूक भागायली म्हणून त्याने आल्यावर पण वशिष्ठाने शाप दिला. बघा त्याला, तू चांडाळ योनीमध्ये जन्माला येशील म्हणले. कोणाला? राजाला. पूर्वी शाप द्यायचा, शाप लागत होता. बघा आता किती शाप द्या, कोणाला लागत नाही, कोणी मरत. बघा तुम्ही चांडाळ योनीमध्ये म्हणजे राजा दुःखित झाला. चांडाळ योनी प्राप्त होते म्हणून तो असा खिन्न बसलेला होता. त्यावेळी विश्वामित्राला बायको सांगायला लागली, बरे फक्त लक्षात ठेवायला की कोण विश्वामित्राची बायको म्हणाली, आम्ही कसं जगलो. राजा चांडाळ योनीमध्ये गेला हे ऐकल्या बरोबर विश्वामित्राला वाटलं आपल्या लेकरा बायकोसाठी राजाला चांडाळ योनी प्राप्त झाली, नीच योनी प्राप्त झाली, म्हणून मला जे पुण्य मिळाले तपश्चर्येमध्ये माझ्या, त्या पुण्याच्या बळावर मी राजाचं काय करणार, दुःख कमी करणार. राजाच्या घरी आला. राजा दुःखाने पीडित पडलेला होता, कारण मला चांडाळ योनी मिळणार. एवढं पुण्य करून मी लोकांसाठी काहीतरी अधर्म करावा, अधर्म केला तरी देव जोडण्यासाठी अधर्म केला तरी पुण्य प्राप्त होते. बरं, देव जोडे तरी करावा अधर्म, बरोबर आहे. एखाद्याचं चांगलं होत असेल तर नक्की खोटं बोलावं, काही होत नाही.
गाय हक्काकडे जर कोणी नेत असेल तर तिला कोणाला तरी काहीतरी करून विकत घ्या, विकत घेऊन द्या, खोटं बोला, पुण्य लागतं, पाप लागत नाही. आपोआप ते आपल्या नावावर जमा होतं. चांडाळ येऊन त्या राजाकडे आला. राजा खिन्न पडलेला होता. विश्वामित्रांचे महाराज, अरे वा, राजा त्याच्या घरी आलेला पाहून, कोण विश्वामित्र राजाच्या घरी आला, राजाला आनंद झाला. राजाने म्हणलं, पाय धुतले, या साधूचं स्वागत कसं करीत जावं. आपल्या घरी जर साधू आला यथाविधी त्याचं स्वागत करत जावं बघा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा पुण्य आहे. त्याचं स्वागत करण्यामध्ये सुद्धा पुण्य आहे. यथाविधी त्याची पूजा करत जावं मनापासून, ते पुण्य आपल्याला सुद्धा. पूजा करी काया वाचा म्हणणे आपण पाहिलं. आणि म्हणून स्वागत केलं. राजा समोर बसले दोघे विश्वामित्र म्हणे, राजा तुला चांडाळ योनी प्राप्त झाली. माझ्या पत्नीने सांगितलं, माझ्या लेकरा बाळाला मी नसल्या काळामध्ये तू वाचवलंस, पण तुला वशिष्ठांनी शाप दिला म्हणून तू चांडाळ योनीस आलास. पण माझ्याकडे फार मोठं पुण्य आहे म्हणे, तुझी चांडाळ योनी मी कमी करतो. राजाला आनंद वाटला. राजा बोलू लागला, वा, चांडाळ योनीतून मला जर तू बाहेर काढत असशील तर ती किती चांगलं आहे. विश्वामित्रानं त्याच्यासाठी त्याला ते पुण्य दिलं आणि त्याच्यातून मुक्त झाला आणि तो स्वर्गाला गेला. पण त्याच गादीवर पुन्हा जो जन्माला आला त्यांचा पुत्र, त्याचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र जन्माला आला. तुम्हाला माहित आहे हरिश्चंद्र राजा एवढी सत्यवादी राजा होता. कारण माणसानं नेहमी काय करावं, सत्य बोलावं. कारण घात निया भय नरका जाणे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. कारण माणसाला बघा सत्य कर्माला साह्य होत जावं. पुढे चालून एक भीती आहे, घात निया भय नरका जाणे. एकदा तरी नरक, तुम्हाला नरकाचे प्रकार सांगितले, नरक कसा असतो तोही सांगितला. सर्वात वाईट नरक म्हणजे कुंभपाक आहे. त्याच्यामध्ये माणसाची मलमूत्र विष्ठा असते, त्याच्यामध्ये बुडावं लागतं. दुर्योधन त्याच्यात बुडाला होता. कुंभपाकी बुडी दिली दुर्योधने, दाविना लाजेने मुखधर्मा. अशा प्रकारे हे सर्व आपण कथानक ऐकलं. तर हरिश्चंद्र राजा गादीवर आला. सत्यवादी राजा होता. सत्य बोलणं हे राजाचं काम होतं. कधी खोटं बोलायचं नाही. धर्मराजा कधीच खोटं बोलत नव्हता बघा. कधीच धर्मराजाचा रथ 3 हात जमिनीवर उंच चालायचा. 3 हात. धर्मराजा सत्यपरायण होता. आपल्या बायकोला धुतावर लावलं तरी सुद्धा दिलं महाराज नाही. नाही ते पण सत्यवाद मोडला नाही. तसाच हरिश्चंद्र राजा आणि त्याची पत्नी 100 बायका होत्या. त्याच्यातली शब्य नावाची पत्नी होती शिबी राजाची. तिचं नाव शब्य होतं बघा. दोघांचा मात्र जीव एक जास्त होता. 100 पत्नी आवडती नावडती तुम्हाला तर माहिती आहे पूर्वीपासूनच असायचं. त्याला वाटायचं की मला याच पत्नीपासून पुत्र व्हावा आणि जर नाही पुत्र झाला तर मी निपुत्रिक राहील आणि राजाला मला वैभव प्राप्त होणार नाही. माझं नाही, इथून अयोध्येला राजा मिळणार नाही. म्हणून वशिष्ठाकडे गेले आणि वशिष्ठाला विचारू लागले, महाराज काय मला काय व्हावं, पुत्र व्हावा. बरं म्हणे, तू काय कर. वशिष्ठाने सांगितलं तू काय करावं लागेल, देवीची प्रार्थना करावी लागेल. आणि त्यातल्या त्यात देवीचा दास असणारा वरुण राजा आहे. वरुण रामाचं देवता आहे. 33 कोटी देवतेची वरुण देवता. त्या वरुण देवतेचं काय तू कर, आराधना कर, तुला नक्की पुत्र होईल. राजा हरिश्चंद्र प्रार्थनेला गेला. तुम्ही म्हणत असाल आपल्याला काय प्रार्थना, लेकर आपोआपच चांगले होतात. तुम्हाला मी आधी सांगितलं चांगल्याच्या पोटी चांगले येतात, वाईटाच्या पोटी वाईट येतात. हा तर नियमच आहे. वाईटाच्या पोटी चांगले येतात, चांगल्याच्या पोटी वाईट येतात. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ मोमटे. ज्ञानवाला सांगतात जसे अमृतावनी काय ते तर आहे अमृताचे अमृत असणार आहे. किंवा सुपीक जमिनीमध्ये सुपीकच पीक येतं. असे लेकरं जन्माला येतात. त्याच्यासाठी प्रार्थना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते. भूमीची मार्दव सांगे कोमाची लवलव. आमचे निळू महाराज फार ज्ञानेश्वर असतात रेग्युलर. कारण म्हणून त्यांना एक म्हणजे पूर्ण अभ्यास. कारण पावनिया ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ पाहिल्याशिवाय कीर्तन करून चिंतन करून, बरोबर आहे. कारण त्याच्यातून आपल्याला काय होते, प्रत्येक बघा म्हणजे जसे मुडावून बीज काढले मग ते निर्वाळले भूमी पेरिले. सांगा सांडे विखुरी गेले म्हणून काही
असं कधी होतच नाही. आपण फक्त प्रल्हादाचंही अंतःकरण पाहिलं, कोणाच्या पोटी जन्माला आला. पण राजा हरिश्चंद्राला तप करावं लागलं, तपासाठी गेला. 1000 वर्ष तपश्चर्या झाली आणि वरुण राजा प्रसन्न झाला. वरुण म्हणजे कोण हो? पाऊस याची देवता आहे. आपल्याकडे सध्याला वरुण राजाची कृपा जास्त झाली, अग्नी देवतेची कमी मिळाली, सूर्य देवतेची तर व्हायली. सूर्य उगवायला लागल्यावर कसं व्हावं? सर्वांचीच पाहिजे. सूर्य उगवावं लागतो, पाणी पडावं लागतं, दोन्ही झालं तर समतोल पाहिजे बघा. बरोबर आहे. कारण पापही पाहिजे, पुण्यही पाहिजे. नुसतं तुम्ही पुण्य केलं तरी देव मिळत नाही आणि नुसतं पापही केलं तरी मिळत नाही. मग काय? पापही पाहिजे, पुण्यही पाहिजे, दोन्हीची समानता झाली. तुम्ही म्हणता लय पोथी ऐकायला आम्ही, आमचं पाप पुण्य लय वाढालंय, थोडंफार पाप बी करावं लागते. आणि ते पाप करायची गरज नाही बरं. नकळता संग झाला. किती पापामुळे आपोआप सहज खेळता प्रवर्तली चिंता मागिलाची यावं. दुःख आपोआप मिळते. दुःख ते काही सांगायची गरज नाही. तपश्चर्येला गेला, वरुण राजा प्राप्त झाला आणि वरुण बोलू लागला, तुला काय पाहिजे? त्याने सांगितलं, मला पुत्र प्राप्ती पाहिजे. माझ्या अयोध्या नावाच्या राजाचा मी राजा हरिश्चंद्र, मला कोणत्या पत्नीपासून पाहिजे? तर निश्चितच मला माझी शब्या नावाची राणी आहे, तिच्यापासून मला पुत्र पाहिजे. ठीक आहे. वरुण राजा म्हणाले, तुला मी प्रसन्न झालो होईल, पण एका अटीवर. देव आपल्याला जन्म देतो, पण एका अटीवर. आपल्याला आठ घातलेली आहे, पण ध्यानात आहे का आपल्याला? काय अटीवर जन्म दिलाय? आपण आधी कोणतं होतो? काय अट घातली होती आपल्याला येताना? 8वी ना पाय. हा माझा नवस आणि रात्र आणि दिवस. आपण काय करतो रात्र दिवस? आपण रात्र दिवस संसाराचा ध्यास, आपण ते म्हणत नाही. 8वी पाय हा माझा नवस. का देवाला आपल्याला देताना सांगितलं, एवढ्या दुःख योनीतून तुला सुद्धा. कारण आपल्याला एका योनीत नाही, किती योनी भोगावं लागतात? 56 नाही हो, 84 लक्ष योनी आहे. 3 गुणी 4 खाणी. आता ते तुम्हाला सांगत नाही, ते विस्तृत वर्णन दुसरीकडे जाईल. मग कथा बरोबर रात्री 9 वाजता सुटल. तुम्हाला मी इथं सांगालो 84 लक्ष योनी. बरोबर नाही? पाहता दुःख भोगिले, एवढं दुःख आहे आणि एवढं दुःख असून सुद्धा हा देह आपल्याला त्याच्यात प्राप्त झालाय. हा देह मिळाला. पण देव देताना देवाने विचारलं, तुला मी पुत्र सुख देतो, फक्त एकच आहे, तुला नुसतं पुत्र झाला तरी स्वर्गाची प्राप्ती आहे. तो राहो अथवा न राहो, सेवा करो अथवा न करो, राज्य चालवा अथवा न चालू, पण एका अटीवर तुला यज्ञ करावा लागेल. हो म्हणा राजाने, यज्ञ करणार. माझी परंपरा आहे यज्ञ करायची. यज्ञामध्ये एकच होईल, तुला जो पुत्र देईल त्याला तू प्रेम करायचं नाही. काय करायचं? पशु मानायचं. पशु. आता आपल्या लेकराला, राजाला झालेल्या लेकराला जर पशुवत मानायचं असेल तर देऊन काय फायदा? पण शेवटी मात्र प्रसन्न झाला हरिश्चंद्रानं. आनंदाच्या भरामध्ये पशुवत प्रेम करतो म्हणून हो म्हणलं आणि वरुण राजा निघून गेला. इकडं ठरल्याप्रमाणे शब्या राणीला पुत्र झाला. त्याचं नाव रोहित ठेवलं. नाव ध्यानात ठेवा बरं. हरिश्चंद्राचा मुलगा, त्याचं नाव रोहित. रोहित नाव ठेवलं. नामकरण विधी झाला. 5वी झाली, 12वी झाली. 12व्या दिवशी बरोबर जातकर्म नाव ठेवलं आणि नाव ठेवल्याबरोबर कोण आला? वरुण एका ब्राह्मणाच्या रूपाने त्यांच्या घरी आला आणि घरी येऊन बोलू लागला, हे बघा, याला तुला सांगलं एवढा मोठा थाटमाट करायचा नाही. कसं करायचं? याला पशु मानायचे. आणि मी वरुण आहे म्हणे, ब्राह्मणाच्या रूपाने तुझ्या घरी आलोय आणि आता काय कर? यज्ञ मांड, सारी सुविधा कर आणि या लेकराचा बळी त्या यज्ञामध्ये. कोणाचा बळी द्यायचा आहे? आता सुख वाटेल का दुःख? मला सांगा. स्वतःच लेकरू मारून टाकायचे. पण हरिश्चंद्र राजाला एवढं प्रेम होतं, कारण बघा आईशी कळवळ यायची जाती किती आहे. करील अभाविन प्रीती. एवढं लेकरावर प्रेम असतो बघा. बाप काय असतो? बाप काय असतो? बापाची कविता आहे बघा, फार सुंदर. कोणते महाराज ते? बाप कन खरं काय म्हणतात बघा. ते आम्ही काही पाठ कर ना, आम्ही तिकडे जायच ना जास्त आई बापाकडे, पण आम्ही सर्व प्रमाणच म्हणतो. आमच्या महाराजाला सर्व पाठ आहे, पण ते म्हणाले तर आज लय वेळ लागते आपण म्हणत बसल्यावर, म्हणून ते म्हणाले जाऊ दे असं. बाप हे बाप असतो. बापाचं अंतःकरण खूप असं प्रेम होतं त्यांचं बघा. हरिश्चंद्र राजाला वाटलं आपल्याला पुत्र झाला.
लगेच मारून टाकावं हे मात्र योग्य नाही. म्हणून त्यांनी दयेनं कोणाकडे बघितलं, त्यावरून ब्राह्मणाकडे, आणि वरून ब्राह्मणाकडे बघून म्हणाले, हो का महाराज, लेकराचा विटाळ संपला नाही. विटाळ, बरं एक सांगतो, लक्षात घ्या. विटाळ कुठपर्यंत असतो? विटाळ, आईला विटाळ 1 महिन्याचा असतो, शुद्ध होत नसते आई. त्या आईच्या हातचं काही खायचं नाही, प्यायचं नाही. 1 महिना आई बाळंतीण झाल्यावर पूर्ण अशुद्ध असते. फार मोठा विटाळ असतो. आणि बापाला 10 दिवस विटाळ असतो लेकरू त्याच्या. आणि दान धर्म नाळ पडेपर्यंतच करायचा असतो. नाळ लेकराची पडली की त्याच्यानंतर दान करायला पवित्र काळ आहे, करायचं नाही कोणाला दान. जेव्हा कृष्ण जन्मला होता तेव्हा ते नाळ तिथं जाऊन पडली होती. कुठं? गोकुळात. राजाला मुलगा झाला त्यावेळेस नंद राजानं आणि यशोदा मातेनं पेढे, साखर, वाटणी, गो ब्राह्मणांना सुवर्ण, गान, दही, जमीन, जवळ काय दान देऊन टाकलं होतं बघा. तेव्हा खूप दान दिलं, दर्ग्यांनी दान दिलं. आणि तेवढे वरून ब्राह्मणाला बोलायला लागले, हो का महाराज, तुम्ही घरी आलात, या लेकराला दान द्यायचं म्हणे. आता कुठं दान द्यायचं याचं? याला बळी द्यायचा याचा यज्ञामध्ये. मग काय, किती दिवस झाले? 1 महिन्यात झालाय म्हणे. आणि हा विटाळ संपण्यात, विटाळात याचा विधी करणं, याला दान टाकून देणं, हे काही चांगलं नाही. आशा येतच होती 1 महिना लेकराला बघावं आणि 1 महिन्याच्या नंतर मात्र त्याला यज्ञामध्ये टाकून द्यावं. 1 महिन्याच्या सुखासाठी पण विसरून गेला. आपण विसरून जातो, विसरलो नाही. आपण सांगा, आपल्याला मरण, आपल्याला माहित आहे का मरण आहे, पण मरण आपण विसरून गेले. ज्यानं पण आपण या संसारामध्ये आपण स्वतःला विसरून गेलो. आपण विसरून गेलो आणि विसरून गेल्यामुळे आपण याच्यामध्ये गरक आहोत. 1 महिन्यामध्ये विसरून गेला आणि 1 महिना झाल्याबरोबर पुन्हा ब्राह्मणाच्या रूपानं कोण आला? वरुण राजा आला. आणि आपलं वचन काय? यज्ञ करतो म्हणला, लेकराला बळी देतो म्हणला. त्याने म्हणले, हे बघा, एक शास्त्र असं सांगते की लेकराला दात आल्याशिवाय बळी देऊ नये. लेकराला दात आल्याशिवाय, त्याला दात कधी येतात? दात आलेले नाहीत म्हणे. आणि तेवढ्या अगोदर लेकराचा जर आपण बळी दिला यज्ञामध्ये, तो पाप राहते देवा. म्हणून दात येईपर्यंत त्याला माफी द्या, आम्हाला आमच्याकडे आमचं लेकरू राहू द्या. हरिश्चंद्र राजा विनंती करू लागला आणि हरिश्चंद्र राजाची विनंती ऐकली कोणी? वरुण राजाने. म्हणजे जाऊ दे, ठीक आहे, दात येऊ दे. किती महिन्याला दात येतात मलाही माहित नाही, पण दात येईपर्यंत मात्र राहू द्या. पुन्हा मात्र विसरून गेले. आनंदामध्ये राजा आणि त्या लेकराला घेऊन आनंदात राहू लागले. बघा, बरोबर जेवढ्या दिवसाला दात येतात ते तुम्ही ठरवा आता कधी येतात. ते आल्यावर पुन्हा वरुण राजा आला आणि ब्राह्मणाच्या रूपामध्ये मांड म्हणले, काय यज्ञ मांड आणि तुझ्या लेकराचा बळी द्यायचा आहे. बळी द्यावा लागेल, पर्यायच नाही दुसरा. एवढं म्हटल्यावर शेवटी त्याला एवढं वाईट वाटू लागलं. ते म्हणले, हे बघा, दात आल्यावर त्या लेकराचा बळी देणं हे सुद्धा पाप आहे. मग हे काय करा, त्याची जाऊळ काढू द्या, कारण जन्मतानाची त्याचे केस आहे.
त्याचे जन्मतानाच केस आहेत. पुत्रप्रेम किती असतं बघा, पुत्रप्रेम फार मोठं असतो. जन्मताना त्याचे केस आहेत. त्याचा जावळ हा विधी झाला, ते केसाचा विधी झाला की मात्र आपण बळी देऊया. देव म्हणला तू लय फसवालास म्हणला, तुला देताना चूक झाली म्हणला, पण देलो म्हणला. आता किती बारा तुझ्या घरी यावं, किती बारा जावं, हे बघा परीक्षा असते. बरं मी पूर्वी सांगितलं तुम्हाला, परीक्षा असते, संतांची परीक्षा, देवाची परीक्षा 100%. हरिश्चंद्र राजा जावळ म्हणजे 1 वर्ष कात्र झालं, तोपर्यंत थांबला. ते विधी झाला की पुन्हा कोण आला दरबारात, तो विप्र आला आणि साधू होऊन आला आणि त्याने म्हणलं राजा यज्ञ करायचा, यज्ञ. आता हो कधी कधी भूत असं बसतं आपल्या मानगुटीवरती, हालतच नाही, कधी संपतच नाही, ते सोडतच नाही आपलं. भूताला भूत म्हणलं काही असो, कोणती वस्तू आपल्या पाठीमागे लागली कधी एकदा लागली की सुटत. देव आपल्या पाठीमागे लागला की सुटत नाही बघा देव. भूत जबर मोठे गबाई झाली, झडपण करवत गाई. देव लाव आपण परीक्षा मात्र होती बघा. परीक्षा कोणाची परीक्षा आहे? भगवंताची, हरिश्चंद्र राजाची परीक्षा आहे. कथानक आहे. आणि विचार करू लागले, पुन्हा पुन्हा आला, 1 वर्ष झालं, आता तरी लेकराला दान द्या, म्हणजे काय बळी द्या. त्यावेळी त्याने सांगितले बघा त्याचा उपनयन संस्कार होऊ द्या, तोपर्यंत नाही करणार. म्हणजे त्याला जरा कळू द्या ना, त्याला कळण्याच्या आधी त्याचा जर बळी दिला तर बरोबर नाही. म्हणून 10 वर्षाचं होऊ दिलं आणि 10 वर्षाला त्याचा उपनयन संस्कार झाला. आणि उपनयन संस्कार राजाने केला, मोजीव्रत बंधन झालं, तो मोठा झाला, ज्ञात झाला. आता बघा काही बाल कलाकार कीर्तन करतात. तुम्ही सध्याला एक स्त्री कलाकाराचं आणि बाल कलाकाराचं पेव फुटले जगामध्ये, असं मला वाटतं. कधी कधी त्या लेकराला 5 वर्षाचं, 7 वर्षाचं, 8 वर्षाचं लेकरू कीर्तन करायला, अहो त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच नाही आकलन करण्याची, ज्याला ज्ञान प्राप्त कधी करावं याचा शास्त्राने अधिकार उपनयन संस्काराच्या नंतर दिलाय. कधी ज्ञान, त्याची बुद्धी परिपक्व व्हावी लागेल ना. मग त्याच्या आधी त्याने कीर्तन जगाला जर मोठ्या मोठ्याला सांगत असेल तर काय सांगते ते त्यालाच माहिती. पण मात्र जगामध्ये सर्वात मोठं पेव फुटले बाल कलाकार. कारण सर्व काय असेल ते आपल्याला ऐकावं लागतं, बघावं लागतं, कारण त्याच्याशिवाय पर्याय. उपनयन संस्कार होऊ द्या. लक्षात राहिले की झोप यायली, झोप येऊ देऊ नका. पुन्हा आला आणि पुन्हा येऊन सांगितले बघ उपनयन झाला, आता बळी दे. लेकराला कळू लागलं होतं की माझ्या बापाला बळी देणार आहे, मला बळी देणार आहे. माझ्या बापू रत्ता एका कोणा वचनामध्ये पडलेला आहे, कोण्या की वरुण राजाला वचन दिलेलं आहे, मी त्याला पशुवत मानेन आणि बळी देईन. हो काय ठरलं होतं महाराज. ठरल्याप्रमाणे मग त्याला कळालं माझा बळी देणार आहे. म्हणाल्याबरोबर तो तिथून निघाला. कुठून? तिथून निघाला आणि तो जंगलात गेला. सरळ जंगलामध्ये निघून गेला आणि विचार करू लागला म्हणजे काय करावं. त्याला कळायला लागला आणि तो रोहित नावाचा मुलगा होता राजा हरिश्चंद्राचा. आणि कळाल्यावर तो जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये निघून गेला आणि जंगलामध्ये राहू लागला, वास्तव्य करू लागला. आणि इकडे आल्यावर कोण आला होता? पुन्हा घरी वरुण आला आणि वरुणाने सांगितलं हे बघा तुमचा पुत्र कुठे गेला मला सांगा. तुम्ही जीव वाचवायला बघत आहात. अहो आपल्या लेकरावर एवढा जीव असतो बघा, एवढा जीव असतो. निकट वैराग्य कुणाचं असतं बघा. तुम्ही आपल्या संतांमध्ये जर पाहिलं गोरोबा काकाचं निकट वैराग्य आहे. गोरोबा काकाने आपलं स्वतःचं मूल पायाखाली तोडलं होतं. तोडलं होतं की नाही? नवलाची गोष्ट ऐक सखी बाई, नवलाची गोष्ट ऐक सखी बाई.
ऐक सगळे बाई आणि कुंभाराने बाळ माहित आहे की तुम्हाला हे गोरोबा काका त्यांची पत्नी आपला नित्य व्यवसाय आनंदाने करत होते पण त्या आनंदामध्ये एक दिवस पत्नीला सांगितलं तू पाणी आणायला जा आणि चिखल तोडत होते बघा त्यांचं काम होतं चिखल तोडायचं पण भजनामध्ये काही कळत नाही ना आपल्याला भजनात सारच कळतं आपलं ध्यान भजनात राहतं का मला सांगा आपलं लक्ष भजनात भजन उगं नावालाच असतं कीर्तन नावालाच आणि आपलं लक्ष सारेकडेच लक्ष पण त्यांचं मात्र ध्यान मात्र एवढंच होतं दिनरजनी एकदोबा धुंद ब्रह्मानंदी लागली टाळी कोण ती हात सांभाळे अशा प्रकार कारण ब्रह्मरूप काय होतशी कीर्तन कीर्तनामध्ये सुद्धा काही ध्यानात राहत नाही बरं कीर्तनामध्ये काही ध्यानात राहत नाही म्हणतात पण राहते कधी कधी माणसाला सर्व गोष्टीमध्ये आपला देहाचा विसर पडला ते खरं भजन बरोबर आहे आणि देहाचा विसर आपल्याला पडत नाही आणि आपल्याला मुक्ती प्राप्त होत नाही आणि देहाचा विसर म्हणजे काय आपल्या सर्व वस्तूंना आपला विसर पडावा सर्व मी आहे याचा विसर पडून जावा गोरोबा काका ते मातीचं तुडवता लेकरून खेळत कुणीकडून आले की ते चिखलातच आलं या डोळे झापून हातात चेपळे आहे भजन कोणतं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ
शक्ती हर स्वर में बसे हे राम. बघा ज्याने ज्याची प्रार्थना करतो, ज्याची आराधना करतो, त्याला देव प्राप्त होतो. त्याला ते साधन म्हणजे देव. आता त्यांनी साधना केलेली आहे आणि साधनेशिवाय कुठले फळ मिळत. अहो भजनानेच आपल्या शरीराचा उद्धार होतो. तुम्ही म्हणत असाल कीर्तन म्हणजे मी तुम्हाला एक कथा सांगलो, तुम्ही सारं पुराण ऐकता आणि विसरून जाता, पण भजन विसरत नाही. तुम्हाला भजन गोड लागतं का कथा गोड लागते? मी सांगतो, मी तुम्हाला आणखी 2 तास ही कथा सांगत बसलो तरी गोड लागणार नाही, 4 आले तर झोपू जाते. पण भजन म्हणले कसं वाटतं? हे गोधडी आहे आपली गोधडी. त्या गोधडीला धुवायचं काम कोणी केलं? माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला दुनिया भजनामधून केलेलं. आपण भजन ऐकलं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. भगवंताचं भजन करायचं. एवढं वैराग्य कोणाचं नाही तुम्हाला. निकट वैराग्य म्हणा. निकट आपल्याला वैराग्य कशाला म्हणतात? स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य. स्मशान वैराग्य कशाला म्हणावं? आपल्या जवळचा माणूस मेला आणि त्याच्यासोबत आपण अंत्ययात्रेला गेलो, येताना काय म्हणतो? आपलं काही खरं नाही, कोण्या दिवशी आपण जातो. म्हणून माणसानं कसं वागावं? चांगलं वागावं. आपल्या चौघाच्या खांद्यावर गेल्याशिवाय एक दिवस जाणार. कुठपर्यंत म्हणतोय? उपजलिया पिंडा मरण नाही सांग. आहेच ते. असं वाटतं मला घरी येईपर्यंत, घरी आलं की मग लागलं संसाराला. पुन्हा मरण गेले विसरून. मरण विसरलंच फक्त कोणी संतांनी विसरून गेलं. त्यांना मरण नावाची गोष्टच नाही, पण जीवाला मरण आहे. भजनामधून अमर होता येते, कीर्तनामधून अमर होता येते. पण देव कसं? देव प्राप्तीचं भजन असावं. महाराज एवढं वैराग्य. लेकरू गेलं चिकूला, एवढं लहान लेकरू होतं, त्याला रांगता येत होतं, पण एवढा माणूस 100 किलो वजनाचा तुडवून लेकराची हाड सर्व महाराज चिखलात झाले. चिखल कसा होता? काळ्या मातीचा चिखल होता. तो कसा झाला? तिकडून पत्नी आली महाराज, लाल मध्ये रक्त पाणी, सर्व लाल चिखल झाला. आणि ती आली, पाण्याची घागर ठेवली की लेकराला बघायला गेली. तो लेकरच नाही. कुठं गेला असेल? कुठं आलं? इकडं शोधू लागले, पण लेकरूच नाही, सापडत ना. गल्ली झाली, सारे झाले. आणि हळूच त्या जे आळ केलं होतं महाराज, त्या आळ्याकडे लक्ष गेलं तर काय लाल आळ झालेलं.
आणि याचे काय डोळे त्याचं भजन चालूच आहे. फक्त एकच असेल कृष्ण गोविंद भजन. नारायण 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 भजन चालू आहे. ब्रह्मानंदाची टाळी लागली. बाईने आक्रोश केला, मालक आपलं लेकरू याच्यातच गेलं. महाराज लेकराची एक एक हाड मांस असा चुरा त्या चिखलामध्ये झालेला तोडून राग किती आला असेल. आता राग कोणावर काढणार? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, जिजाबाई राग कोणावर काढत होती? तुकोबावर नाही, भगवंतावर. कोणाच्या नावानं वेडा झाला माझा मालक? त्या देवाच्या. तर राग, एवढा राग कोणाचा आला? ज्याचं नाव घेऊन ह्यानं वेडा झालाय, त्या विठ्ठलला, पांडुरंगाला एवढ्या शिव्या द्यायला लागली. मालकाला बोलले, नाही ते बोलले, वंश बुडाला, एकच लेकरू, काय करावं? काय तुमच्या भजनानं मिळणार आहे? आम्हाला काय प्राप्त झालं? संसारात काय सुख मिळालं का? लेकरू मिळालं काय? फुकायचं का तुमच्या भजनाला? होय, माणसं माळकडे घालतात हो. चांगलं झालं तर एका माणसानं माळ घातली आणि माळ घातली की त्याला, ज्यानं माळ घातली नव्हती तिच्या सोबत माळ घातली, माणसाला माळ घातली की लॉटरी लागवा. अजिबात ठेवलेली नाही. माणसाला भक्ती केल्या केल्या तात्काळ पुण्य मिळत नाही का? जन्म जन्म्या बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, आम्ही जन्मोजन्मी बहुपुण्य केले म्हणून आम्हाला तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. आपण म्हणतो एकदा 7 दिवस पोथी ऐकली की आम्हाला काय व्हावं? देवाची कृपा व्हावी, लॉटरी लागावी. लागत नाही मला. दोघं सख्य भाऊ होते मला. सख्या भावाचं लय वैर होतं, बऱ्याच ठिकाणी लय वैर होतं. पण रामायण आपल्याला काय सांगतं लक्षात घ्या की भावा भावाचं वैर जगामध्ये आहे. महाभारतात भावा भावाचं वैर आहे आणि रामायणामध्ये सख्य आहे का नाही? म्हणून रामायण ऐकावं आणि आचरण करावं. महाभारत ऐकून सोडून देतात. पण माणसं महाभारताप्रमाणे करतात आणि रामायण ऐकून सोडून देतात, उलट करतात. महाभारत कोणाच्या घरात नाही. जगात महाभारत घडलंय आणि रामायण घडलंय, पण कोणतं करायचं काय करायचं? पण महाभारताचा शेवट चांगलाच आहे. महाभारताचा शेवट हा चांगला आहे. त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा आहे. काय होतं काय नाही. दोघं सख्खे भाऊ होते. एकानं माळ घातली. म्हणला माळ घातल्यावर भावानं बोर पाडली. म्हणला आपण शेजाऱ्यानं बोर पाडली आणि म्हणून माळ घातल्या यानं बोर पाडायला घेऊन गेली गाडी. शेजाऱ्यानं पाडली होती, त्याच्या भावानं पाडली नव्हती आणि बोरची गाडी घेऊन गेला. महाराज बोर 800 फीट घातली धुरोळात, कुठंच ठेवून नाही. आणि दुसऱ्या भावानं ज्याच्याकडे माळ नव्हती, नाही ते खात होता नाही ते पित होता, त्यानं बोरची गाडी आली की 150 फुटावर 6 इंच पाणी. ही ऐकलं बघितलं म्हणला महाराजांना रोज माळ घातली, ती तिथंच माळ तोडून फेकलं.
मला सांगा, आपल्याला तात्काळ पुण्य पाहिजे, देव या जन्मात या जन्मात देव. आपण कधी कधी म्हणतो मी एवढं चांगलं वागताना माझं वाईट का व्हायला. कधी कधी मागच्या जन्माचं गटोड आपल्या डोसक्यावर बांधून आणलेलं असतं. इथं ऋण हत्या वैर्या, ऋण वैर आणि हत्या आहे ना म्हणत, तिने आपल्याला या जन्मात सुद्धा भोगावं लागतं, चुकतच नाहीये. महाराज शेवटी शिव्या देऊ लागली. गोरोबा काकाची पत्नी एवढ्या शिव्या देऊ लागली की कोणाला शिव्या, देवाला शिव्या देऊ लागली. नावीलाज झाला. भगवंत म्हणला काय करावं. पण त्यांनी सांगितलं कळवळा येऊ लागला. वंशाला कोणी नाही, भजन करणारा कोणी नाही, वारकरी कोणी नाही. महाराज असा प्रश्न पडला. पत्नीनं कळवळ आला आणि तिने सांगितले आता काय करावं. हे बघ शपथ घालतो म्हणे. कोणाची शपथ घालतो. राग आला होता गोरोबा काकाला. गोरोबा काकाने पांडुरंगाची शपथ घाल. अहो भांडण एवढं लागलं होतं, बाबाचं भांडण लागलं. आणि गोरोबा काका शेवटी अंगावर गेले. अंगावर गेल्यावर पत्नीने सांगितलं हे बघा तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे माझ्या अंगाला हात लावाल. तो म्हणल्याबरोबर हात मागे घेतले, हात मागे घेतले आणि शांत राहू लागला. पूर्ण जीवन आता कोणाला लेकरू नाही ना, कारण शपथ कोणाची घेतली होती. पांडुरंगाची. आता तुला स्पर्श करणार नाहीये. पण बरेच दिवस लोटले. वडिलाला विचारलं, बापाकडे गेले. बापाला म्हणले बाबा यांनी अशी अशी पांडुरंगाची शपथ घेतलेली आहे, आता माझ्या अंगाला हात लावणार नाहीत. आमचं एकूण एक लेकरू गेलं, मग आता काय करावं. पर्याय एकच आहे, आपली छोटीशी बहीण आहे. मग ती काय करा, माझी सवत म्हणून माझ्या घरी द्या. आमच्या मालकाचं लग्न तिच्या सोबत लावा. आणि काही का होईना आमच्या मालकाला, आमच्या कुळाला लेकरू होईल. या अशोक मोठी महाराज तिच्यासोबत लग्न झालं. आणि लग्न झालं पण लग्नामध्ये सासऱ्याची चूक झाली थोडीशी. पहिल्या पत्नीला जीव लावून चालवत होता. एवढा जीव होता बायकोवर महाराजाचा, दोघांचा संसार. पण शपथ काय घातली होती पांडुरंगाची. पण नंतर मात्र असं झालं, लग्नामध्ये पाया पडताना शेवटी जात असताना त्यांनी जावयाला एकच सांगितलं आता काय करा जावया बापू एकच काम करा, जसं आमच्या पहिल्या मुलीला जेवढा लाड आणि जसं वागिल्या तसंच हिला. त्यानं म्हणलं तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे सासरे, आमच्या पहिल्या मुलीला जसं वागवल्या तसंच हिला. तर मला काय देवानं माझं ओळखीला असं म्हणून बघा देव मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली आघात निवार आहे. आपल्यावर जेवढे एवढे संकट येतात, आघात एवढा तेवढं कोण निवारतो आपले संकट. देवच निवारण करतो. भक्ताचं संकट बरोबर भक्ताचे, कोणाची नाही. हो बरोबर आहे. भक्ताची संकट मनात आलं तर झालं. पुन्हा संसार सुरू झाला. दोन्ही पत्नी विचार करू लागल्या म्हणे आता कसं करावं. मालक संसार करायला तयार नाही. कारण त्यांनी सांगितले बघ म्हणजे पांडुरंगाची शपथ तुझ्या बापाने घातली, जसं पहिल्या पत्नीला वागवायचे तसंच आता काय करावं. पुन्हा कुळ बुडायची वेळ आली. वंशाला दिवा नाही. काय करावं काय करावं. एका दिवशी त्या दोघींनी विचार केला. गोरोबा काका झोपले होते आणि गोरोबा काका झोपले की दोघी आल्या आणि एक उजवीकडून झोपली एक डावीकडून झोपली. झोपली मध्ये दोघी झोपल्या आणि झोपल्याबरोबर चुकून महाराज त्यांचे हात हातात घेतले दोघीने. गोरोबा काकाला जाग आली आणि त्यांना स्वप्न पडलं बघा की पांडुरंगच आला मला भेटायला आणि पांडुरंगानेच माझे हात हातात दिले. लगेच गोरोबा काका उठले. बघायला तर दोन्ही पत्नी दोन्हीकडून हात. एवढा राग आला म्हणले शपथ मोडली माझी. कोणाची शपथ आहे. पांडुरंगाची शपथ आहे. म्हणून कशालाही शपथ घालून नका. फक्त एकच शपथ तुझी आणवाही नका देवराया. बहु आवडसी जीवापासून या. शपथ देवालाच घालावं. बहु म्हणजे तुम्हाला आवडतो. पण त्यांनी शपथ घातली होती. दोन्ही हात लगेच म्हणजे आता या हाताकडे पुन्हा बघणार नाही आणि लगेच तीक्ष्ण असा हत्यार होतो बाहेर मांडलेलं दारामध्ये ठेवलेलं गेला आणि दोन्ही हात एकदाच त्या हत्यारावर मोडले.
देवासाठी हात तोडले महाराज दोन्ही. अहो दोन्ही वैराग्य केवढा असावा. आपण कोणासाठी काय करतो मला सांगा. सर्वांसाठी प्रेम करतो, सर्वांसाठी जीव लावतो, पण देवासाठी किती लावतो. आणि मग देवाकडे मागायला तर तयार, एवढं द्या तेवढं द्या, देव प्राप्त व्हावा, माझं बरं व्हावं, मला काहीतरी करावं. महाराज वैराग्य म्हणजे काय सांगतो तुम्हाला. कोणी कोणी आपल्याला वैराग्य शिकवणारे सुद्धा असतात बघा. कालिदास नावाचे तुळशीदास महाराज, तुलसी रामायण केलं ना, ते तुलसीदास महाराजाचे संत होऊन गेले नावाचे. आणि त्यांचा विवाह झाला तारुण्यामध्ये. आणि विवाह झाल्याच्या नंतर त्या काळामध्ये महाराज कुठलीच सुविधा नव्हती बघा. इकडे तिकडे जायची वाहनं नव्हती, गाड्या नव्हत्या. आणि नवीन लग्न झालं, पत्नी माहेरी गेली होती. ऐकत आहे की तुळशीदास महाराज. पक्क लक्षात ठेवा. पत्नी माहेरी गेली होती, पण नवीन लग्न झालं होतं, विरह सहन होत नव्हता. आणि म्हणून सांगितलं घरच्याने तुम्ही जा. आणि पत्नीची आठवण आली. रात्री श्रावणाचे दिवस होते, एवढा पाऊस घोर पडत होता, नद्या भरून वाहत होत्या. आणि आठवण आल्यामुळे तो त्याच रात्री त्याच वेळेला निघाला कोणाकडे, पत्नीला भेटायला. आणि पत्नीला भेटायला गेल्याच्या नंतर जाताना वाटत घोर नदी लागली. त्या नदीतून कसं जायचं, पण जीवाला मात्र मेलो तरी चालेल, पण कोणाला भेटणार आहे. तसं आपल्याला वाटावं मेलो तरी चालेल, कोणाला भेटणार, देवाला. जीव गेला तरी चालेल, पण माणसं तसं म्हणतात. आता कलियुग आहे. त्या तुळशीदासाचं सांगतोय, पत्नी भेटली पाहिजे. डोळ्यामध्ये एकच दिसत होतं. जसं वारकऱ्याला पंढरपूर जवळ येऊ लागलं की कसं कसं आनंद व्हायला लागतो बघा. गाई नाची ओढे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. किंवा पंढरपूर दिसू आलं, बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. किंवा झळझळीत सोनसळा, कळस दिसतो सोजळा, बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. अहो नुसतं वारकऱ्याला पंढरपूरची सीमा ओलांडली की एवढा आनंद होतो. कधी देव दिसल, कधी एकदा दिसल पांडुरंग परमात्मा. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण. आयसे तुम्ही सांगा संतोषन. अवस्था त्याला वाटू लागले एकच दिसायचं, बायको बायको बायको. तेवढ्यामध्ये त्या नदीतून पडला, पाण्यात उडी मारली. उडी मारल्या बरोबर एक लाकूड मोठं वाढलेलं कुठून तरी बुड नदीत पाण्यात वाहून येऊ लागलं होतं. आणि ते बुड लगेच दिसलं, त्या बुडाला धरलं आणि त्या पाण्याच्या बरोबरच तिकडल्या कडेला निघून गेला, तिकडल्या काठाला निघून गेला. आणि निघून गेल्यावर तिथून चालत चालत रात्रीचे पहाटेचे 3 वाजले. सासरवाडीचा मोठा वाडा होता आणि त्या वाड्याला कुठूनच जायला रस्ता नव्हता, कुठूनच. त्या वाड्यामध्ये पोहोचला, वाड्याच्या जवळ पोहोचला, पण वाड्याला मोठं गेट होतं, कुठूनच मध्ये जाता येणार. पर्याय काय करावा, पण गेल्याशिवाय तर नाही म्हणला. एक मोठा साप कुठून तरी पाण्यातून निघाला होता, 7-8-10 फुटाचा. आणि तो जोरात वाड्याला खालून वरी जाऊ लागला. झाल्याबरोबर त्याने दोरीच म्हणून त्या सापाला धरलं. म्हणजे धुंदी कोणती होती, भेटायची माया मोह. त्या सापाने त्याला जोरात काय धरलं की म्हणून पलीकडे नेऊन सोडलं, वाड्यातच जाऊन पडला. आता वाड्यात पोहोचलो गडे म्हणला एकदा कस तरी. आता मात्र काय आलो मला, पोहोचलो, गेला आणि कडी वाजवली, उठा. कडी वाजवली की बायको उठली, दार काढल्या म्हणे, मालक तुम्ही, वेळ कोणती, काय पाऊस पडालाय, रस्ता कसला आहे, किती नद्या, कसं कसं आलात, काय काय झालं. तेव्हा म्हणला आता ते विचारच नको म्हणला. म्हणजे हाल, अंगाचे कपडे फाटून गेले, साप, नदी, कसं आलो सर. तिनं दारातूनच बोलायली पत्नी आणि यानं बाहेरच बोलायलाय. संवाद सुरू झाला. त्याला म्हणावं पत्नी महाराज. पत्नीने सांगितलं, हे बघा किती बेजार झाला तुम्ही माझ्यासाठी. एवढं बेजार व्हायची काय आवश्यकता नव्हती. एवढं, आणि जर तुम्ही एवढं कष्ट जर देवासाठी लावला असता, माझ्याकडे येऊन फायदा काही नाही म्हणून. पण जर देवासाठी एवढा जीव लावला असता तर तुम्हाला देव भेटला असता. एवढं म्हणल्याबरोबर तुळशीदासाने तिथून घरात सुद्धा गेले नाहीत, लगेच मागे फिरले आणि येऊन सुंदर असा आश्रम तयार केला. आणि त्या दिवशीपासून दररोज भजन करायचे आणि प्रभू रामाचं भजन करायचे. प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती झाली. आणि तुळशीदासांनी जे रामायण लिहिले त्याला तुलसी रामायण म्हणतात. तुलसी रामायण, प्रत्यक्ष राम प्रभूने भेट दिली. म्हणजे याला म्हणावं वैराग्य. मी काय सांगत होतो, दोन्ही पत्नीने
अंगावर हात घेतल्याबरोबर दोन्ही हाताचे तुकडे केले, हात थोटे झाले, खाता येईना पिता येईना तसं भजन. पण असं काय म्हणाले, एकदा वारीला निघाले, पंढरपूरला आले. कीर्तनामध्ये नामदेवरायाचं कीर्तन होतं आणि नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये धुंद असं बघा, कीर्तनामध्ये कोण नाचतो? नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते. देव नामदेव कीर्तन करे पुढे नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. कीर्तन करे पुढे नाचे पांडुरंग. कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचत होता. एवढा त्या कीर्तन एवढं चालू असताना हा कीर्तनात बसले होते आणि यांचे दोन्ही हात देवाने दिलेले बघा. अहो खट 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 हात दिले, कशासाठी दिले? तो विनवितो सकळा जना कर जोडून एक कडक स्टार्च केलेला सावकार होता, त्याला खिशातून काय हातच काढत नव्हता. आणि देवाने बघितलं आणि एक म्हणता खट 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 वाजावं, असे हात नाही तरी भजन करावं. म्हणून आपल्याला हात दिले तर हाताने भजन करावं जावं, हात दिले तर हाताने दान करावं, हात दिले तर हाताने पुण्य करावं, हाताने काहीतरी चांगलं काम करत जावं, वाईट काम. हात दिले आणि तोंड कशाला दिले? बोलण्यासाठी, भजन करण्यासाठी, हात वाजवण्यासाठी. कमल मुख
राम भजन को दिया. आपण कमलमुख राम भजनासाठी दिलेलं आहे, भजनासाठी दिलेलं आहे बरं. हा, पण आपण शिव्या देण्यासाठी वापरतो किंवा आणखी काही करण्यासाठी वापरतो हात. म्हणून तू गोरोबा काकाला दोन्ही हात दिले. कोण दिले? दिने इंद्रिय देवानं दिले बघा. पूर्ण पहिला हात दिले, दुसरं सर्व इंद्रिय दिले. हात महत्वाचे. ज्याला हात नाही, तुम्ही कल्पना करा, दोन्ही हात नसल्यावर काय काय करताल आपण? काहीच करता येत नाही. हात नसू द्यावर, पाय नसला तर कसं तरी घसरत घसरत जाऊन हाताने काही घेतात, पण हात जर नसले तर काहीच करता येत नाही. जेव दुसऱ्यानं घालावं लागल. नाही नाही, सर्व कार्य दुसऱ्यानंच करावं लागल, आपल्याला काही करता येत नाही. ते दोन्ही हात दिले, भगवंताकडे गेले. जेव्हा हात दिलेस म्हणून तिथं आल्यावर दोघांनी आले असं नाराजीचा सूर पाहिला पती पत्नीच्या अंतःकरणावर. आणि पाहिल्याबरोबर भगवंताने सांगितलं, काय काय चिंता करू नका, तुमचं मूल गेलं. हो, देव बोलायला लागले. आणि मग काय करा? आवाज द्या, आवाज. तुम्ही आवाज द्या, तुमचं लेकरू येते की नाही. खरंच पत्नीने आवाज दिला तर त्यांचं लेकरू पळत त्याच अवस्थेत आलं. गोरोबा काकाला मुलंही मिळालं, हातही मिळाले. याचा अर्थ एवढं जरी निकट वैराग्य असलं तरी भगवान मात्र प्राप्त झाला, प्राप्त होतो. कारण त्याचं ब्रीद आहे. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मणी स्मरावा. भगवंताचं ब्रीद आहे. अनाथाला तो नाथ होतो, किंवा जगी ज्यास कोणी नाही त्याच देव आहे. हा, निराधार आभाळाचा तोची भारस आहे. हे निराधार झालेलं जे आभाळ आहे, भूमी आहे, त्याचा कोण भार घेत असेल? सर्व काय बघा, जगात जो दीन आहे, गरीब आहे, त्याला मात्र फक्त भगवंताचाच आधार असतो. सुंदर असं एकदा देवाचं भजन करा आपण सर्वांनी. टाळी वाजवून तुम्हाला हरिश्चंद्राचं राहिलेलं आख्यान मी आता पुन्हा पुढे सांगतो. सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. राधे राधे राधे
पाठीमागचं विसरलं नाही की हरिश्चंद्राचं आख्यान चाललंय. पोरग किती वर्षाचं झालं विसरून जाऊ नका. आपलं विसरत नाही, विसरायचं ते विसरत नाही बघा. संसारातलं काहीच विसरलं ना. आणि परमानंदातलं विसरल्याशिवाय एका माणसाला एकच अभंग येते, तेच अभंग, एकच अभंग पाठ करते बघा. आणि लाईन मध्ये त्याचा अभंग आधी जर म्हणलं कोण तर ते उठून जाते घरला. का जाते ते म्हणजे मजा अभंग आधीच म्हणलं या माणसाला एक अभंग येत जाऊ, त्याचं पाठांतर राहत जाऊ, सारं काही पाठांतर. नाहीतर एकच अभंग मला का उठून चालला म्हणला, नाही म्हणला मजा अभंग दुसऱ्यालाच म्हणला म्हणला. तसं माणसाला पाठांतर असावं, अनेक अभंग पाठांतर असावं, एकापेक्षा एक वेळ असणं. आख्यानामध्ये लक्ष देऊन ऐका, थोडंच आहे. हरिश्चंद्र राजा त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. 11 वर्षाचं लेकरू झालं आणि 11 वर्षाचं लेकरू झालं, उपनयन संस्कार झाला आणि तोच ब्राह्मण पुन्हा आला. आणि पुन्हा आल्यानंतर तो ब्राह्मण मला याला दान द्या आणि बळी द्या. आता विचार केला आणि ते लेकरू जंगलात निघून गेलं. त्याचं नाव रोहित होता. त्यानं भीतीपोटी कोणीतरी सांगलं तुलाच बळी देणार आहे, राजाला द्यावंच लागणार आहे. सर्व तयारी झाली, पण तेवढ्यामध्ये तो आल्यावर त्याला सांगितलं बघ माझं पोरग पळून गेले, पोरग नाही त्याच्यामुळे मला यज्ञ करता येणार. आता लगेच वरुण राजाने ऐकलं. वरुण राजा म्हणला हे बघ मला तुला तू वचनाला पाळला नाहीस मला, कारण दिलेल्या वचनाला पाळावं, कारण बोले तसं चालेल, जसं बोलले तसं. त्याला म्हणलं हे बघ मी सत्यवचनी राजा आहे, मी तुला वचन दिलं माझं लेकरू बळी देणार आहे, पण काय करू ऐकण्याशी पळून गेले जंगलात. एवढे दूध पाठवले, एवढे माणसं पाठवलेत, पण ते काही यायला तयार आणि सापडलंच नाही म्हणे. कोणा घोर अरण्यात जाऊन बसलं की जीवाच्या भीतीपोटी. मग काय करावं, तेवढे सांगितलं एखाद्या गरीब माणसाला जर जास्त लेकरं असले तर त्याचं लेकरू विकत घेता येतं, विकत पैशानं. आणि पैशानं विकत घेऊन सुद्धा त्याला तुझा पुत्र मानता येतो आणि पुत्र मानून त्याचा बळी या यज्ञात द्यायला वशिष्ठाने सांगितलं. आता तेवढ्यामध्ये राजाला दूध पाठवलं. आहे का कोणी यायचे का बघा राज्यामध्ये गरीब विकणारा. एका ब्राह्मणाला 3 लेकरं होते मला, 3, एक मोठं, एक मधवं आणि एक बारक. 3 लेकरं होते. त्या ब्राह्मणाला सांगितलं त्याच्या घरी खायला सुद्धा गरिबी बघा. ज्याच्या घरी खायला असते त्याच्या घरी लेकरं नसतात, आणि ज्याच्या घरी 17 असतात त्याच्या घरी खायला देव दोन्ही कोणाकडे देत नाही हो. ते द्रुत एवढा म्हणजे काय दरिद्री ब्राह्मण होता बघा. आणि काय करावं, शेवटी त्याने म्हणला तयार झाला बघा आपलं एक लेकरू विकायला. आणि ते मधलं जे होतं त्याचं नाव होतं पुनशेप. आणि त्या लेकरानं त्याला महाराज आणलं आणि राजाला विकल्या गेलं. आता विकलं कशासाठी घेतलं होतं विकत? यज्ञामध्ये बळी द्यायला. यज्ञात बळी द्यायला विकत आणलं होतं. त्याला एका झाडाला बांधलं आणि झाडाला बांधलं तिथे यज्ञ सुरू झाला. सारा यज्ञ मंडप सुरू झाला. यज्ञ मंडपात त्याला आणून ठेवलं, बांधून ठेवलं आणि स्वहा सारे ब्राह्मण स्वाहाकार करू द्याले. आणि एक नरवध करणारा जो यज्ञ नरयाग चालू झाला, कारण त्या यज्ञामध्ये मनुष्याचा बळी द्यायचा होता. सारे ब्राह्मण विचार करू लागले म्हणे अरे वा आता हे लेकरू जे रड, आता लेकराला बांधलं का म्हणून ते रड उभा द्या आणि उपाशी. आणि त्यात ब्राह्मण त्याला बांधलं, त्याला सांगितलं बघा. आता त्याला कोणीतरी म्हणलं अरे तुलाच आता कापणार आहे, तुझा बळी देणार आहे, तर त्याला यज्ञामध्ये टाकणार आहे. ते लेकरू एवढे रडायला लागले त्याला काही कळत नव्हतं. महाराज आक्रोश करून म्हणू लागला आता मी मरतो, मला वाचवा, मी मरतो, मला वाचवा म्हणू लागलं. आणि ते जे ब्राह्मण बसले होते मध्ये यज्ञामध्ये स्वाहाकार करण्यासाठी, त्याला त्या लेकराचा आवाज एवढा जोरात ऐकू लागला मला वाचवा, मला कोणीतरी वाचवा. शेवटी त्याचं लक्ष त्याच्यात नव्हतं. ते आक्रोश करू लागले, एवढं रडू लागलं. नाविलाज झाला. सर्व म्हणले दया येऊ लागली हो. पण जो नरम यज्ञामध्ये जो बळी देणारा असतो, जो कापायला येतो बघा, तो आला. आणि तो आला आणि त्याने विचारलं म्हणे कुठे आहे, कोणाला द्यायचं बळी? ते म्हणे हा आहे. आणि याला द्यायचं वा.
मग याला तो त्याने आला ते लेकरू रडालेला जर आवाज पाहिला महाराज, तो लेकरू रडालेला आवाज बघितल्यावर मात्र त्यालाही वाईट वाटलं. ते म्हणे याला आणि माझ्या हाताने याचा बळी मी करणार नाही म्हणे. हे ब्राह्मणाचं लेकरू आहे आणि याला बळी द्यायला तुम्ही पैशाच्या बळावर आणलेलं आहे. राजा म्हणला हे बघा मी त्याला ब्रीद दिली नाही तर मला शाप द्यायला बसलाय म्हणे. त्याने शाप द्यायला बसला. अहो शाप वरुणाने देऊन निघून गेला होता याला. वरुण राजाने कधी याचं पोरग पळून गेलं की नाही त्यावेळीच वरुण राजा तुला जल यातना होतील म्हणजे एवढं दुःख होतं तुझ्या अंगाने पाण्यासारखे असं पाणीच वाहू लागलं. राजा दुःख पीडित करून पडला होता आणि या दुःखातून मुक्त होण्यासाठी तुला काय पाहिजे होतं हे विचारू लागलं. त्यावेळी त्याने सांगितलं या दुःखातून मुक्त होण्यासाठी एकच कारण आहे. हो काय कारण आहे की तुला यज्ञ याग करावा लागेल त्या पुत्राच्या वेळेस म्हणून ते पुत्र आणला होता. पण हे थोडस आणि म्हणून हा बळी द्यायचा आहे यज्ञ नर तो करणाराही मागे झाला. तो घाबरू लागला. यज्ञ द्यायचा बळी तर द्यायचा हा कमी होत नाही. ते लेकरू तर रडायला लागलं. आता करावं कसं त्याला तर देणाऱ्याला मला मी हे पात्र करणारे निघून गेला. आणि शेवटी वशिष्ठ मुनी आले तिकडून. विश्वामित्र आले फिरत. विश्वामित्र आल्यावर विश्वामित्राने सांगितले बघा असा कोणाचा तळतळाट लेकरू जे कराले एवढं रडाले त्याला जर तुम्ही कापून ह्या यज्ञात बळी देत असाल तर देव तुम्हाला प्रसन्न होईल का? मला सांगा ना. प्रसन्न होईल? होणार नाही. मग काय करा असं करू नका. तो वाईट आहे हे कर्म करू नका. आणि त्या लेकराच्या जवळ गेले. शेवटी दशरथ कोणाकडे आला? हरिश्चंद्र राजाकडे आला. कोण? विश्वामित्र मुनी. आणि बोलायला लागले कोणाचं काय लेकरू असणार त्याला बळी देणं चुकीचं आहे म्हणले. राजा बळी देऊ नको म्हणले. पण हरिश्चंद्र राजानं धिक्कार केला विश्वामित्राचा. ऐकला नाही आणि नाही म्हणे मला यज्ञ करावाच लागतो मला बळी द्यावाच लागतो तरच माझ्या अंगाच्या यातना कमी होतील. मी असणारा परमात्म्याचा सेवक आहे. सत्यवचनी आहे. माझा मुलगा गेला पण याला मी मुलगा मानले विकत आणले तो माझा पुत्र झाला त्याला पुत्र रूपाने मी बळी देतोय. विश्वामित्राला राग आला. शेवटी कुठंच चालला गेला त्या लेकराच्या जवळ आले. काय बोलतात त्या लेकराला बोलायला लागले हे बघ बाळा तुला एक मंत्र सांगतो म्हणले. वरुण राजाचा मंत्र दिला. ज्या राजाच्या कृपेने वरुण मंत्र दिला आणि वरुण राजाचा मंत्र ते लेकरू महाराज रडत रडत आक्रोश करून म्हणू लागलं. सारखा तो मंत्र म्हणता म्हणता वरुणच प्राप्त झाला. ज्याने याला यातना दिल्या होत्या तो आला आणि त्या लेकराचा धावा ऐकला होता. का लेकराचा धावा किंवा अनेक उपमन्यू बाळ धाकोटे लेकराचा धावा देवाला ऐकावा लागला. वरुण देव आले तर म्हणले काय इच्छा आहे तुझी माग काय इच्छा आहे तुझी सांग असं म्हणल्याबरोबर त्या लेकराने सांगितलं मला काहीच नाही. मला तुम्ही प्राप्त झाला पण मला माझा जीव वाचवा. त्याला जीव वाचवला. त्याला बाजूला आणलं आणि तो मुक्त झाला. आणि त्याने सांगितलं राजाच्या ज्या यातना आहेत. राजा म्हणला वा मी तुमच्यासाठीच यज्ञ करू लागलो तो तुम्हीच आलात. तुमच्यासाठी मी यज्ञ करू लागलो तुम्हीच आलात आणि म्हणून आता मला पण त्याने लागले हो मी प्रसन्न झालो. माग राजाने सांगितलं मला जे दुःख आले हे तुम्ही मला जे शाप दिला तुला कळतंय का हे शापातून मला मुक्त करा. कारण एवढा मी यज्ञ करत होतो या बाळकासाठी या बाळकाला तर टाकायचं नाही. तुम्ही म्हणता हाला प्रसन्न झाला याचा जीव वाचवला माझ्या त्याचाही त्रास कमी केला आणि मुक्त झाला हरिश्चंद्र राजा. लक्ष द्या बरं माझ्याकडे लक्ष असू द्या. हरिश्चंद्र राजा मुक्त झाला. कारण मी त्याच्यासाठी सांगायला लक्ष तुमचं माझ्याकडे नसतेच आणि लक्ष नसलं की माझं एक असं आहे माझ्यापुढे विक्षेप थोडाही जमत नाही. कारण मी गुरुजी आहे. मला माझे विद्यार्थी समोर बसलेले असा इकडे इकडे जरी बघला तर मी शिकवणं बंद करतो. कीर्तनात माझी ती सवय आहे. कीर्तनात एखादा जरी कोणी जरी इकडे इकडे केला कोणाचं लक्ष थोडं जरी इकडे इकडे गेलं मी कीर्तनामध्ये माझा स्टॉपच करतो का मी त्याच्याकडेच आधी बघतो. तसं कथेतही मला सर्वांनी माझ्याकडेच लक्ष द्यावं. मी जे बोलायला तर तुमच्यासाठीच बोलायला म्हणून लक्षपूर्वक आहे का. ज्यावेळी राजसूय यज्ञ केला हरिश्चंद्र राजाने आणि त्या मुलाला कळालं अरण्यात गेलेला की बापाला त्रास झाला पण पळून येत नव्हतं आलं नव्हतं कारण मारतात म्हणून. पण त्याला कळालं की असा कोणाचा तरी लेकरू आणलं होतं त्याला देत होते पण देवाला सर्व प्राप्त झाला यातना संपुष्टात आल्या म्हणून ती आलं. आल्यावर राजाला एवढा आनंद झाला आपलं लेकरू आलं मला आपलं. हरिश्चंद्र राजा प्राप्त झाला. हरिश्चंद्र राजाचा रोहित नावाचा मुलगा आला. त्याला आनंद आनंद एवढा आनंद झाला काय सांगावं. आनंद किती आनंद आहे भारत म्हणा.
जीवनाचा सुगंधा परिदळवळा आनंद जीवनाचा सुगंधा कथा संपाली म्हणून आनंद व्हायला का तुम्हाला? कथा संपाली म्हणून. आता आज कथा संपणार आहे. आनंद होते का दुःख? विचार करा. काय महिन्याभर चालू असं कठीण आहे. म्हणून एवढा आनंद झाला. हरिश्चंद्र राजा मुलगा आला, राणीनं आणि दोघांनी महाराजावर ग्रहण केलं, त्याला भेट स्वागत केलं. महाराज यज्ञ राजस्वी केला पुत्र. आता मात्र कोणी याला मारणार नाही एवढे आनंदापोटी राहू लागले. आणि त्या आनंदामध्ये हे सर्व दिवस जात असताना राजानं वरील एका विश्वामित्र आणि वसिष्ठ मुनी वैकुंठाला गेले इंद्र राजाकडे. आणि इंद्राच्या दरबारात आल्यावर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. एवढा सत्यवादी राजा आहे. कोण? हरिश्चंद्र. हरिश्चंद्र राजा सत्यवादी आहे. आणि हरिश्चंद्र विश्वामित्राने लगेच त्याला आक्षेप घेतला. आपण म्हणतो बघा, वकिलाने एक बोलत दुसरा म्हणतोय नाही, खोटा आहे. ते दोन्ही वकील आहेत बघा देवाचे. कोण? एक विश्वामित्र आणि एक वसिष्ठ मुनी. दोघे बरी गेले, दोघे कोणाहून कमी नाहीत. वसिष्ठाने म्हणल्याबरोबर आक्षेप कोणी घेतला? विश्वामित्रांनी. विश्वामित्र म्हणले राजा त्याच्या एवढा खोटारडा राजा मी बघितला नाही. हा राग आला वसिष्ठाला. आपण म्हणतो की हे महाराज चांगले, ते दुसरा म्हणतो तुला काय माहित आहे. म्हणजे का त्याला माहित नव्हतं. दोघांच चाललंय. हे दोघांच्या मध्ये शेवटी दोघांनी ठरवलं माझं पुण्य आणि तुझं पुण्य. आता दोघे ऋषी होते, त्यांच्याकडे पुण्याचा साठा होता.
आपण दोघांची शर्यत लावून म्हणले, ज्याचं पुण्य तुझं खर्च कर माझं खर्च कर म्हणे. मी शर्यत लावतो, खोटा आहे हरिश्चंद्र राजा. आणि त्याने सांगितलं मी सांगतो खरा आहे. दोघंही खाली आले मृत्यू लोकात आले. व त्याला कधी भी जाता येतं बरं, वरी जाता येतं आणि खाली येता येतं, पण आपल्याला जाता येत नाही. एकदा वरी गेले की खाली येत आहे. मग तुम्ही म्हणताल वरी जायचं पटकन खाली येतं, खाली पुन्हा आलं तरी आपली बायको घर दार कुठे काय नाही विसरून जाते, दुसऱ्याच जन्माला जाते. खाली आले दोघांनी माझं एकमेकापेक्षा एका अरण्यामध्ये घोर तपश्चर्या सुरू केली विश्वामित्राने. आणि विश्वामित्राने तपश्चर्या सुरू केली आणि तिथली एक रिद्धिसिद्धी नावाची देवीला काय म्हणतात, रिद्धिसिद्धी देवाच्याच आहेत, देव ज्याला प्राप्त आहेत. अहो या काळामध्ये आमच्या गुरुजींना रिद्धिसिद्धी प्राप्त आहेत. आता रिद्धिसिद्धी कशाला म्हणतात, ज्याला सोनं सुद्धा मातीप्रमाणे वाटते त्याला म्हणावं रिद्धिसिद्धी प्राप्त आहे. मला त्यांच्याकडे तुम्ही किलोभर सोनं टाका, ते त्याला बघणार नाही. त्याला म्हणावं ज्याला रिद्धिसिद्धी प्राप्त आहे. आपल्याकडे 5ची नोट टाका, काय करणार ते आपला आशा मोह, पण त्यांच्या अंतकरणात त्याला मागितलं तेव्हा देव तेवढा देतो. रिद्धिसिद्धी, त्या रिद्धिसिद्धीच्या प्राप्तीसाठी लागला आणि विश्वामित्र तिच्या मागे लागला. कोणाच्या रिद्धिसिद्धीच्या म्हणल्याबरोबर ती रिद्धिसिद्धी पळत आली. कुठं आली, हरिश्चंद्र राजाकडे. राजा तो विश्वामित्र तपश्चर्या करायला, माझी काय अशा प्रकारे रिद्धिसिद्धी हनन करायचा विचार करायला. म्हणते रिद्धिसिद्धी हरिश्चंद्र राजाकडे राहत होती बघा, तिला त्यानं तपश्चर्या करून काढून घ्यायचा विचार केला. आणि हरिश्चंद्राचं काय हरिश्चंद्राची परीक्षा घ्यावी म्हणून विश्वामित्र निघाला. पण ते रिद्धिसिद्धी शरण आली. पण जिथं विश्वामित्र तप करत होता तिथं कोण गेला, राजा हरिश्चंद्र गेला. आणि जेव्हा तुम्ही तप करू नका, माझी रिद्धिसिद्धी हनन करून घेऊ नका. विश्वामित्राने सांगितलं हो म्हणून दरबारात आले. आणि पुन्हा मात्र काय करावं, त्याचा कशा प्रकारे आपण छळ करावा विश्वामित्रानं सुरू केलं. आणि विश्वामित्रानं पहिला छळ म्हणजे एक राक्षसाला बोलून आणलं. त्या राक्षसाला सांगितलं तू डुक्कर नावाचं रूप घे आणि डुक्कर नावाचं असं महाबलाढ्य रूप घे आणि दशरथाच्या राज्यात घुस. कोणाच्या दशरथ आपलं हरिश्चंद्राच्या राज्यामध्ये घुस आणि घुसून नाही त्याचा विध्वंस सुरू कर. महाराज एवढा विध्वंस सुरू झाला, एवढा विध्वंस ते आलं त्यानं बाग फुलं जेवढा वाटिका होत्या राजाच्या त्यानं विध्वंस करू लागलं. ते सारे सैनिक घाबरू लागले, त्याला कोणालाच ऐकत नव्हतं. राजाला निरोप केला, राजा लगेच धावत आला हरिश्चंद्र राजा. त्याने बाण काढला, त्याला मारायला आल्यावर ते डुक्कर मारत त्याला घाबरून रानामध्ये पळून गेलं, जंगलामध्ये घोर जंगलात पळून गेलं. त्याच्या माग गेला, सैनिकही गेले. पण दोघांची चुकामुक झाली. कोणाची, त्या सैनिकांची राजाची चुकामुक झाली. दोघं जंगलात घोर पळू लागले. राजा एकटाच घोड्यावरून पळू लागला. अहो पळून किती दिवस पळाला पण ते डुक्कर सापडत नव्हतं असणार जंगलामध्ये. पण राजाला मात्र एवढा राग आला, त्याच्या मागे फिरता अंधकार झाला, संध्याकाळ झाली. राजाला चक्कर येऊ लागली आणि घोडाही थकला. घोड्याला एका ठिकाणी पाणी पाजलं आणि राजाही बसला, उभा राहिला. भेटल माझे सैनिक कुठे गेले, कोण कुठे गेलं, माझा कशाचा पत्ता नाही, काय करावं या विचारामध्ये हरिश्चंद्र राजा असा बसला. तेवढ्यामध्ये एक वृद्ध ब्राह्मण आला. विश्वामित्राने ते रूप घेऊन आलं. वृद्ध ब्राह्मण आला, म्हणाला तुम्ही कोण आहात. त्यानं म्हणलं मी भाऊ तुम्ही एवढ्या घोर जंगलात कुठून आलात. ते म्हणला मी वृद्ध ब्राह्मण आहे, गरीब आहे, माझं गाव तिकडे आहे, पण या जंगलामध्ये काहीतरी मिळालं म्हणून फिरायला आलो होतो. बरं म्हणले तुम्हाला मला मार्ग सांगताल का, कुठं माझं राज्य कोणीकडे आहे, मला कुठं जायचं. त्यावेळी तो म्हणाला मी सांगतो, पण मी ब्राह्मण आहे, मला काहीतरी मी दरिद्र्याने भुकेने व्याकुळ झाला, मला काही दान द्या. म्हणल्यावर त्यानं सांगितलं मी हरिश्चंद्र राजा आहे, सत्ययुगातला सत्य बोलणारा, अयोध्येचा सूर्यवंशातला राजा आहे, तुम्हाला मी देतो. आजही नाही, माझ्याकडे मी रोज हजारो ब्राह्मणाला दान देतो, गायी दान देतो, सर्व काय दान देतो, भू सुवर्ण जमीन सर्व दान देणारा राजा आहे. तुम्ही माझ्या राज्यामध्ये या, तुम्हाला दान देतो. पण त्याने सांगितलं महाराज इथलं जे पाणी आहे म्हणे इथं वाहणार आहे, ते पाणी फार सुंदर आहे, तुम्ही काय काम करा या पाण्यामध्ये आंघोळ करा आणि या पाण्यात आंघोळ करा. मी ब्राह्मण आहे, मी तिथंच हात झोळी पसरून उभा राहतो, मला इथंच दान द्या. राजा म्हणला ठीक आहे, पण तिथं गेल्यावर घेतो, पण राजाजवळ काही नव्हतं ना, मी इथं दान देणार आहे, हो इथं नाही तिथं देतो, पण मला वचन इथं द्या म्हणला. आणि आंघोळ करून राजा आल्याबरोबर माग काय मागायचं म्हणलं. तर म्हणला माझं मागणं एकच आहे, माझी एक मुलगी आहे आणि त्या मुलीच्या लग्नाला मदत करा, बाकी काय नाही म्हणून. हो तेवढ्या त्यानं ते गाण विश्वामित्र होता, त्यानं मायावी सृष्टी तयार केली आणि तिथंच एक 10 वर्षाची मुलगी आणि तिथंच एक नवरदेव दोघे आणले. त्याने लगेच तयार केली सृष्टीनं
आणि लगेच म्हणलं का यांना हा लग्नाचा खर्च तुम्ही सारायचा काय असेल ते, आणि लग्न विधेही मध्ये मी तुम्हाला मागणार आहे, काय मागायचे मागणार इथं नाही. राजा मला अरे मागायचं माग, मी कोणाला काही कमी पडत नाही, ज्याला जे मागायचं ते दिलेलं आहे, याचक असणारा उदार मी राजा आहे. ठीक आहे, राजाला वाट दाखवली, राजा आपल्या राज्यात आला, अयोध्येत आला, परत आला, सैनिक भेटले, सर्व काय झालं, सकाळी आंघोळ झाली, दूत आला, आणि तोच ब्राह्मण रूपाने विश्वामित्र पुन्हा आला आणि राजा हरिश्चंद्राला म्हणाला, राजा माझ्या मुलीचं लग्न ठरले, सर्व तयार झालंय, लग्न मंडप तयार झालाय, अग्नी फक्त तुम्ही चला म्हणजे. चला म्हणून राजा आला बसला, आणि ते अग्नी देवता असते बघा, अग्नी देवतेच्या जवळून फेऱ्या मारतात की नाही, ते फेऱ्या मारताना त्या अग्नी देवतेला स्मरून राजा बसला, राजाला हरिश्चंद्र राजाला तो ब्राह्मण म्हणाला, आता मला द्या, काय द्या, या अग्नी कुंडामध्ये पाणी टाका आणि मी मागतो द्या, काय द्या, तुमचं राज्य जेवढं आहे, तुमचं पत्नी आणि मुलगा आणि तुम्ही एवढं सोडून घोडे, रथ, राज्य, जमीन, पैसा, अडका जेवढा आहे तेवढा दान द्या. राजाने म्हणला दान द्या, राजा लगेच राजाने सारं दान दिलं महाराज. पण याला कळालंच नाही, लग्न झालं, घरी आला, आणि घरी आल्या म्हणला, अरे मला आपण दान काय दिले, एक बायकोन पोरग, आणि मी जर सोडलो तर सारं दान दिले मला, आणि आता आलो या गादीवर बसायचा मला अधिकार, माझ्याकडे काहीच नाही, पण त्याला सांगितलं आता दान दिलास. बघा नीट लक्ष देऊन ऐका बरं, तुम्हाला कधी ऐका मिळणार नाही. दोन असते बघा, दान आणि दक्षिणा. कळालं काय, दान आणि दक्षिणा म्हणतात बघा, दान दक्षिणा, दान वेगळं दक्षिणा वेगळी. तुम्ही म्हणता असाल शास्त्र बघा असं आहे मूळ, दान म्हणजे वस्तू असते आणि दक्षिणा म्हणजे काहीतरी धन असतो, त्याच्यामध्ये सोनं असतो किंवा द्रव्य असतं, आपण म्हणतो जे चलन आहे ते. आता आपण पैसे देतो त्याला दान म्हणू, मग दक्षिणा देत जावं, दान देत जावं, मला देऊ नका पण कोणाला तरी देत जावं, कुठं तरी करीत जावं. बरं त्याने म्हणलं दान झालं, तो ब्राह्मण म्हणू लागला, पण दक्षिणा राहिली. आता हो महाग काय उरलंच नाही की, सर्व राज्य देऊन टाकलं होतं, मग दक्षिणा किती द्यायची, माझ्या मनावर दक्षिणा द्यायची. आम्ही म्हणत नाही आमच्या मनावर दक्षिणा द्या म्हणून, आमच्या मनावर दक्षिणा आम्ही मागत नाही, देवी ते घेतो. पण ते ब्राह्मण साधा नव्हता, तो म्हणाला मी मागेल तेवढी दक्षिणा पाहिजे. हो आता राजा शेवटी याच्या किती द्यायची, ते म्हणाले मला 2.5 भार सोनं द्या. गणित करा बरं आता तुम्ही गुरुजी, 2.5 भार म्हणजे सोन्याचं गणित करा, किती सोनं, एका तुळेमध्ये 400 तोळे सोनं येतं, एक तुला. आता गणित करून मला तुम्ही लगेच सांगायचंय, एक तुला त्याच्यामध्ये 400 तोळे सोनं बसते, अशा 20 तुला झाल्या की एक भार होतो. असं मला 2.5 भार सोनं दान द्या, दक्षिणा म्हणून द्या. राजा म्हणला हे बघ आता उरले मी, माझी बायको आणि पोरग, माझ्याकडे द्यायला काहीच नाही मला, आणि एवढं सोनं किती तोळे सोनं झालं, कुठून आणू, काय करू, माझ्या भंडारात होतं मला सोनं, तुला देणार होतो पण माझ्याकडे शिल्लक नाही. आता काय करू, दान द्यायला माझ्याकडे सुवर्ण नाही, आणि म्हणून कुठून देऊ, तुला देणार आणि दिल्याशिवाय मरणार नाही असं बोलायला लागला. कारण माणसानं जे बोललंय ते जर कर्णाशी जर मेलं तर त्याला पुढल्या आयुष्यामध्ये सुद्धा ते भोगावं, 100% भोगावं लागतं. आता ही दक्षिणा कशी द्यायची. दुसऱ्या दिवशी आला, त्या म्हणला या घरी देतो म्हणला. दुसऱ्या दिवशी तोच विप्र ब्राह्मण रूपामध्ये आला विश्वामित्रा, मला लगेच म्हणला दक्षिणा सोडणारा नव्हता बघा, कुठं आहे दक्षिणा आमची, द्या म्हणून विचार करू लागला, आणि अशा प्रकारे विचार करू लागला, आणि दान द्या माझी दक्षिणा राहिली बघा असा विचार करू लागला. आणि तेव्हा राजा म्हणला, बायकोला सांगितलं, मा बाई आता आपण सर्व दान दिले, काय दिले, हे राज्य दान दिले, हे राज्य दान दिले, आपल्याकडे नाहीये, आपल्याकडे उत्पन्न पण काही नाहीये, कुठलंच काही दान आमच्याकडे देण्यासाठी पण शिल्लक राहिलेलं नाहीये, मग दक्षिणा कशी द्यायची आता. ते म्हणजे देऊ, आम्ही देऊ, काहीतरी देऊ. माझ्याकडे लक्ष असते, आपण एकदा भजन करायचं.
झोप येऊ नये म्हणून. आणखी 4 तास कथा चालणार आहे. आता तर 4 वाजले आणि म्हणून पूर्ण हरिश्चंद्र राजाचं कथानक सांगतो ऐका. महाराज सर्व दान दिलं. आपण काय काय दान देतात? दान नाही, दक्षिणा म्हणा. दक्षिणा दिली, दानही दिलं. हरिश्चंद्र राजाला सत्यकारण परीक्षा घ्यायला विश्वामित्र आला होता. शेवटी घेतलं, राज्यामध्ये आला ना, आम्ही निघाले, पसारा बांधला, तिघे निघाले. आता कुठं जावं, कुठं तरी काही काम करावं आणि याची दक्षिणा द्यावं. दक्षिणा दिल्याशिवाय मी मरणार नाही हे ब्रीद होतं. आणि पुढे गेले, वाराणसीला गेले. वाराणसी म्हणजे काशी. काशी सारख्या नगरात गेले आणि काशी सारख्या नगरात जाऊन त्यांनी विचार केला दक्षिणा कशी द्यावं. तिथं गेल्यानंतर बरेच दिवस राहू लागले. म्हणजे काहीतरी काम धंदा मिळेल, पण सोन्याची किंमत किती आहे? सोन्याचं गणित केलं का? सांगितलं नाही तुम्ही मला किती सोनं झालं? 400 तोळ्याचा एक तुला, अशा 20 तुलेचा एक भार, तर 2.5 भार सोनं म्हणजे किती तोळे? 10,000 तोळे सोनं द्यायचं होतं दक्षिणेच्या रूपाने. आता एवढं काम कुठं करावं, काय धंदा करावा? राजगादी असणारी सुद्धा हरिश्चंद्र राजाची गेली. सर्व गेलं, काशीमध्ये ती आले, काम धंदा शोधायला गेले, पण काही भेटलं. ब्राह्मण आला आणि पुन्हा वाढायला आहे बघ मला, तू काशीमध्ये आल्यावर दान देतो म्हणला होता ते. आता विचार केला काय करावं, काय करावं. मग त्याने एकच ठरवलं. पत्नीने सांगितलं, मालक तुम्ही काही चिंता करू नका, एक काम करा, माझी विक्री करा. बघा आता विचार करा, बायकोनं सांगितलं मला विका म्हणे कुठं तरी, आणि मला विका, कारण तुमचं जे काम होतं तुम्हाला पुत्र झाला, माझ्याकडून मिळाला, सर्व काही झालं, तेवढं काम करा, मला विका. माझ्या विकण्यामधून जेवढे पैसे मिळतील तेवढे त्याला दान द्या, दक्षिणा द्या. महाराज एवढं दुःख वाटलं. आता विचार करा, एवढी संसार केलेली पत्नी, पत्नीला घेऊन महाराज भर चौकामध्ये हरिश्चंद्र राजा आला. आणि हरिश्चंद्र राजाने आपल्या पत्नीला विक्रीला काढलं. विक्रीला बोली लागली, बोली. आणि बोलीमध्ये प्रत्येक जण ठरू लागला. तेवढ्यात एक ब्राह्मण आला, तिथला सावकार होता. आणि त्या सावकार म्हणला, बाई चांगली आहे, मला काम धंदा करेल, काही करेल, असं काही म्हणला. घरी भाव काय? तर भाव ठरला मला तिचा 5,000 तोळे सोनं. त्याच्यावरला भाव कोणी देण्या गेलं. हरिश्चंद्र राजाला एवढं रडू आलं, वाईट वाटलं. महाराज आपली पत्नी आयुष्यभर संसार केलेली, विकायची वेळ आली, पण सत्यवादी, सत्याला मात्र मागे पडणार. और पत्नीला विकलं आणि त्या ब्राह्मणानं पत्नीला घेऊन गेलं. आणि दोघं पण जाताना मात्र ती आई विचार करू लागली, मालकाला आणि लेकराला सोडून मी जाणार शक्य नाही, पण जाते म्हणे. पण मला विका म्हणलं होतं, पण त्या ब्राह्मणाने तिला लगेच मला, चल तुला विकत घेतलेला, निघ माझ्या घरी, कामाला न्यायचं. शेवटी तिने मात्र एकच विचार केला, तुम्ही त्या ब्राह्मणाच्या पाया पडू लागले, मला विकत घेतला, मी तुमची पूर्ण सेवा करणार आहे, तुमच्या घरी जे काम धंदा सेवके करावे सांगितलेले काम सर्व करणार आहे, पण एकच काम करा, माझ्या लेकराला तुम्ही विकत घ्या. कारण त्या लेकराला जर तुम्ही विकत घेतलं तर मात्र मी सुखाने राहील, माझं लेकरू माझ्यासोबत बघता येईल राहील. पैसे कमी पडले दक्षिणा द्यायला. तेव्हा राजाने दुसऱ्या दिवशी लेकरू विकायला काढलं आणि लेकराचा विक्रय सुरू केला. बाजारामध्ये बोली लावली, लेकराचा भाव ठरला किती? फक्त 2,000 तोळे. एकूण दक्षिणा झाली 7,000 आणि द्यायचे किती राहिले होते? 3,000. ब्राह्मण म्हणला, तो ज्याला दिलं होतं त्यानं उभाच, दक्षिणा दिल्याशिवाय जाता येणार? स्वर्गामध्ये सुद्धा मोक्ष प्राप्ती नाही, नरकात जावं लागेल. राजा म्हणला, हे या लोकातली बायको आहे, या लोकातलं लेकरू आहे, काय मिळेल न मिळेल पुण्य पाप, पण बायको नाही, मालक यथाशी आम्हाला विका. लेकराला विकलं. मला त्या ब्राह्मणाने कमी भावामध्ये लेकराला घेतलं. तर लेकरू एका दिवशी असंच काम लावायचं, त्याला चारा आण, पाणी आण, काहीतरी आण. ते जंगलामध्ये गेलं, चारा गाईला आणण्यासाठी त्या ब्राह्मणाच्या. त्याला येताना साप चावला. साप चावला आणि ते रस्त्यामध्येच मरून पडलं. रस्त्यामध्ये मरून पडलं. ही वार्ता कळाली त्याच्या आईला. आईला कळाल्यावर आई म्हणली, अरे ते रडून व्याकुळ झाली, माझं लेकरू. विचार करा म्हणे, राजाचं लेकरू आहे, पण आज आम्ही राजे नाही, आम्ही आज रस्त्यावर पडलेलं. आमची अवस्था अशी झाली, आम्हाला बाप नाही, आम्हाला माय नाही, आम्ही एकाचे नोकर दास आहोत. त्या ब्राह्मणाला विनंती करू लागली, माझं लेकरू साप चावून मरून पडलंय, त्याच्याकडे जाऊ देता का भेटायला? कारण आज्ञा त्याची घेतल्याशिवाय, नोकरानं मालकाला विचारल्याशिवाय कुठं जाऊ नये. महाराज ब्राह्मणानं आज्ञा दिली. हे बघ म्हणे, रडायचं नाही, काय नाही म्हणे, माझ्या घरात तुम्ही नोकर आहेत म्हणे, तुझं लेकरू कोण आहे मला माहित नाही म्हणे, त्याला विकत घेतलंय, ते मरून गेले म्हणे, त्याला
होतं पण त्याला सेवा केली नाही ते मेले म्हणे. क्रोध राक्षस तो ब्राह्मण रागारागात बोलू लागला. तिने शेवटी एकटीच गेली त्या लेकरावर. लेकरू असं मरून पडलेलं आहे. एवढी रडू लागली, आक्रोश करून रडू लागली. मला ते रडणं ना, आईचं रडणं, ज्यावेळी एकुलतं एक लेकरू गेलं त्यावेळी आईला जर रडणं जर विचारलं तर ते दुःख केवळ अनुभवानेच कळतं. बाकीने ती रडू लागली. राजा होता, मलाही विक्री केलं, एकुलतं लेकरू सर्पदंशाने मेलं आणि दोघं गळ्याला कोणीच नाही, रात्रीचा अंधार आहे, ती एकटीच रडायला लागली. ते लेकरू पडून पुढं पडलेलं आहे. एक पुत्र काय, कोणीच प्राणी सुद्धा त्याच्या जवळ नाही. आणि शेवटी दोघांनी एवढा विचार केला, आता कुठं न्यायचं त्याला, त्याचा अंत्यसंस्कार कुठं करायचा, त्याला काय करायचं, शेवटचं असणार ते ठरवलं गेलं. पण त्यावेळी लगेच तो दक्षिणेवाला ब्राह्मण तयार राजाकडे आला. मला हे बघ, दक्षिणा शिल्लक राहिली, छळ घ्यायला देव किती येतो बघा. हरिश्चंद्र राजा विश्वामित्र ब्राह्मणाच्या रूपाने आला, राहिलेली दक्षिणा त्यानं म्हणलं बायकोला विकलो, लेकराला विकलं, पण दक्षिणेची जुळवाजुळव होत नाही. त्याने सांगितलं तुला विकावं लागेल, तुला विकावं लागेल. त्यावेळी स्वतः राजा दुसऱ्या दिवशी आला आणि विकायला मला चौकात उभा राहिला आणि हरिश्चंद्र राजाचा लिलाव झाला. त्यावेळी एक जो स्मशान भूमीमध्ये मडे राखायला जो होता डोमा नावाचा, त्यानं म्हणला बरं दिसालय, म्हणला मडेला कपडे आणायला, राखायला, रात्री करायला भे वाटते मला, माझा सेवक म्हणून बरं आहे. म्हणून त्यानं बोली लावली, हरिश्चंद्र राजाला विकत घेतलं. हरिश्चंद्र राजाला त्याला विकत घेतला. हरिश्चंद्र राजा त्याच्या मागे गेला आणि रोज काम करू लागला, रोज. आणि त्यावेळेला हरिश्चंद्र राजाचं काम काय होतं महाराज? त्याच्या घरी महाराज पाणी वाहू लागला, नाही ते कपडे आणायचे, प्रेताचे कपडे आणायचे, सर्व काम करायचं. अग्नी मड जळालं नसलं तर त्याला पुढं करायचं, एक मडालं दुसरं आणायचं, काम राजा बघा करू लागला. त्याचं सेवक पण तेवढ्यामध्ये बायकोला ज्याला विकलं होतं लेकराला, ते लेकरू मेलं होतं, बायकोनं ते लेकरू एकटीनंच उचललं. रात्रभर रडली, रात्रभर त्याच्यासाठी दुसरा दिवस रडली आणि रडून रडून एकटीनंच उचलली आणि एकटीनं उचलून त्याला स्मशानामध्ये आणलं. कोणी नाही त्याला. आणि तिने विनंती करू लागली, माझ्या लेकराला जाळण्यासाठी काय करण्यासाठी काय देताल का, मी काम करून तुम्हाला फेडेल म्हणे. तेव्हा त्या डोमा नावाचा जो होता त्यानं सांगितलं आम्ही देणार नाही. आणि हरिश्चंद्र राजा त्याचा नोकर होता. हरिश्चंद्र राजाला तिने म्हणले तुम्ही मालक, पण मालक म्हणता येत नव्हतं कारण ते मालक नव्हते. आता तिने मालकी नाही नव्हती, तिने एकाला विकलं होतं महाराज. तिने म्हणाले मी कोणतरी आहे. आणि हरिश्चंद्र राजा म्हणला चल चालतो येतो बाहेर, लेकरू उचल, तुझं कोण आहे माहित नाही महाराज. बघा त्यांचंच लेकरू पण बाहेर काढून दिलं. लेकराचं प्रेत हातावर घेऊन ती बाई फिरू लागली. तिला कोण देणार, शेवटी कोण काय दान दिले की कुठून तरी आली आणि त्यांना ते पूर्व कर्म केलं. त्यांनी अग्नी दिला आणि अग्नी दिल्यावर मग म्हणाले मालकाला, मालक राजा ओळखलात का आपण, तुम्ही माझे मालक आहात, तुम्ही हरिश्चंद्र राजा आहात, मी तारा राणी आहे, आपलं वैभव काय होतं, कसं होतं. हा त्याने सांगितलं, आठवून आले. अरे वा वा म्हणे, पण आपल्याला हे बोलता येत नाही, मी याचा नोकर आहे आणि तू दुसऱ्याची नोकरी नाही, आपल्याला दान द्यायचं, पैसे मिळाले, दक्षिणा देण्यासाठी ब्राह्मण आहे. महाराज ती शेवटी आईला राहावं नाही या जगामध्ये, आता माझं कोणी उरलं नाही म्हणली आणि त्याची अग्नी पेटवल्याबरोबर तारा राणीनं उडी त्या अग्नीत घेतली आणि लेकरासोबत ती नाही गेली की राजा एकटा उरला. राजाला विचार केला, राणी गेली आणि आता आपण राहून काय करावं. म्हणून राजाने त्याच क्षणाला महाराज त्या डोमा महाराजाकडून त्यांच्याकडून जे पैसे घेतले आणि पैसे घेऊन ते दक्षिणा दिली. आधी दक्षिणा दिली, उभाच होता महाराज, उभाच ब्राह्मण बाहेर दक्षिणा दिली, उसनी आडवान घेतली आणि दक्षिणा दिला आणि आपली उडी लेकराच्या पत्नीच्या त्याच आगीवर दिला आणि तिघही त्या आगीमध्ये निघून भस्म
संमत झाले आणि तिघही वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला जाऊन राजाला पुन्हा वैभव प्राप्त झालं. राणी मुलगा हरिश्चंद्र राजा राणी आणि वाहे डोमा घरी पाणी. वर गेल्यावर देव देवताने पुष्पवृष्टी केली आणि बघा वचन मोडलं काय, स्वप्नात नाही, दान दिलं, दक्षिणा दिली आणि देऊनच राजाने आपलं सत्य पाळलं. म्हणून माणसानं सत्य बोलावं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. देव हा सत्य आहे, कारण देव सत्यवादाची मूर्ती आहे. म्हणून माणसानं सत्य बोलावं, सत्य चालावं. आपलाही कुणीतरी पाठीराखा आहे. आपल्यावर किती घोर अन्याय झाला, ज्ञानोबाला तुकोबाराकडे बघावं, संतांकडे बघावं, ती माझी माय आहे, माय आणि बाप. कारण ज्ञानराज माझी योग्याची माऊली. देवीकडे बघावं, नवरात्रात अशी असणारी देवीची कथा आपण सुंदरपणे ऐकली. आज 7वा दिवस. सांगावं तेवढं कमी आहे, ऐकावं तेवढं कमी आहे. मी 1 वर्षही कथा पुराण सांगेल, ते रोज तुम्हाला नित्य नवीन ऐकायला मिळेल. पण कधीतरी असा योगायोग आला तर पुन्हा आपल्याला ऐकता येईल. तुम्हालाही देवानं देवीने जिवंत ठेवावं म्हणून आपल्याला देवीचं थोडं एक भजन करायचं आणि आपल्याला आपल्या कथेची सांग.